साठीचा जो बेस आहे तो आहे गायीचा पशु आहार. आणि दुसरी गोष्ट जी डॉक्टर गायकवाडांनी सांगितली की हा पशु आहार का महत्वाचा आहे, पशुखाद्य किंवा एकंदर गायीचा पोषण आहार का महत्वाचा आहे, कारण याच्यावर 65 ते 70% खर्च तुमचा याच्यावर होतो. म्हणजे जर मला कोणी विचारलं की दूध व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. गोठा कसा असावा, गाय कोणती असावी, कोणतं इन्सिमेशन द्यावं, कोणती वीर्य मात्रा द्यावी, सगळं कोणतं पशुखाद्य वापरावं, सगळ्या गोष्टी जागच्या जागी महत्वाच्या. पण मी जर म्हणेल की सगळ्यात जास्त महत्वाचं जर काय असेल तर एकंदर गायीला आपण कशा पद्धतीने आहार देतो आणि गायीची एकंदर तिच्या शरीराची मेंटेनन्स साठी किंवा दूध देण्यासाठी किंवा पुनरुत्पादनासाठी आपण कोणत्या पद्धतीने काळजी घेतो आणि त्याला कोणता आहार देतो, ही सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आज या कार्यक्रमामध्ये एकदम चांगलं आणि व्यवस्थित मार्गदर्शन मिळणार आहे. तेव्हा माझी सगळ्यांना नम्र विनंती राहील की लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकून तुम्हाला काही शंका असतील त्या शंकांचं निरसन डॉक्टर साहेबांकडून करून घ्यावं. ते या विषयातले अगदी गाढे अभ्यासक आहेत, त्यांचा अनुभवही मोठा आहे. तर मला वाटतं या कार्यक्रमाचा आपल्या सर्वांना अवश्य लाभ होईल आणि सर्वांनी अवश्य लाभ करून घ्यावा. डॉक्टर साहेब, मला इथं प्रास्ताविक करण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर संकपाळ सर. आपण फार सोप्या शब्दामध्ये पशुपालकांच्या मीटिंगचं विशेष करून सांगितलं. तर डॉक्टर साळवी साहेब 2 मिनिटं बोलणार असतील तर त्यांनी चर्चा करावी, नाही तर मी डॉक्टर आवारे सरांना विनंती करतो. डॉक्टर साळवी साहेब. साहेब नमस्कार. हा नमस्कार. चर्चासत्रात सहभागी झालेले आवारे साहेब, बायफ, गोविंद डेअरीचे सर्व शेतकरी वर्ग, विषय खूप महत्वाचा आहे आणि 12 महिने आपण जे वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्यांना सामोरं जात असतो, तर ह्या गोष्टींना आपल्याला सामोरं जाताना जर आपला अभ्यास चांगला असेल तर अडचणीच्या काळातही आपण व्यवस्थित व्यवसाय करू शकतो. नफा नाही कमवू शकलो तरी तोट्यात आपण जाणार नाही, याची मात्र 100% आपल्याला अशा मार्गदर्शनातून संधी उपलब्ध होते. तर जे काय मार्गदर्शन आपल्याला भेटणार आहे त्याचा सर्वांनी अगदी खूप बारकाईनं ऐकावं, समजून घ्यावं, न समजलं तर विचारावं. आणि खऱ्या अर्थानं गोविंद फाउंडेशन जे काम करते शेतकरी वर्गांसाठी जे आजपर्यंत केलेलं आहे, याच्यामध्ये सर्वांचा खूप मोठा वाटा आहे. पण सर्वात महत्वाचा आहे तो शेतकरी वर्गांचा असणारा इंटरेस्ट, त्यांची आवड. तर ही आवड आपण कायम ठेवावी. आणि गायकवाड साहेबांना आणि आवारे साहेबांना मी विनंती करतो पुढचं स्टेशन आपण कंटिन्यू करावं. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर साळवी सर. तर आता आपण ज्यांची वाट पाहतोय, मी आवारे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन चालू करावं. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण आपल्या सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो तसेच दूध उत्पादकांना नमस्कार. आणि आजच्या या महत्वाच्या वेबिनारसाठी जे श्रोते वर्ग उपस्थित आहे त्यांनाही माझा नमस्कार. तर सुरुवातीला मी विनंती करतो की आपण कृपया आपले ऑडिओ जे आहेत ते म्यूट करा, म्हणजे जेणेकरून मध्ये डिस्टर्ब नाही होणार. धन्यवाद. सर्वात प्रथम एकतर मी गोविंद फाउंडेशन फलटण आणि तसेच बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन या दोन्हींना आभार मानतो. कारण गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून आपण इतर पण काही कामं करत असतोय एकमेकाच्या सहकार्यातून. परंतु यांनी जी ही वेबिनारची सिरीज सुरू केली आहे आणि ह्या वेबिनारच्या माध्यमातून बायफ सुद्धा जे काही इतर राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करतात, तर त्या निमित्तानं आम्हाला गोविंदच्या माध्यमातून सुद्धा साधारण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची एक संधी दिली, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले आभार मानतो. आणि आजचा जो महत्वाचा विषय आहे आपला की संतुलित आहाराचे जनावरांसाठी व दूध व्यवस्थापनातील काय महत्व आहे. आणि आपणा सर्वांस माहित आहे की जवळपास बायफ इतके वर्ष झाले या वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करत असताना महत्वाच्या विषयी म्हणजे न्यूट्रिशन म्हणजेच पशु आहार याच्यावरती सुद्धा आपण खूप काही संशोधन करतो. तर माझा एक थोडक्यामध्ये परिचय करून देतो. मी डॉक्टर मनोज कुमार जनार्दन आवारे आणि मी मास्टर ऑफ वेटनरी सायन्स जे आहे ते ॲनिमल न्यूट्रिशन मध्ये केलेलं आहे, पशुआहार आणि पशुआहारशास्त्र याच्यामध्ये. आणि गेली 20 वर्ष
या क्षेत्रामध्ये मी कार्यान्वित आहे आणि बायफ मध्ये मला 14 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या कालावधीमध्ये किंवा कालावधीमध्ये मी वेगवेगळे संशोधन तर करतच असतो, परंतु अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारचे वेबिनार किंवा कोविडच्या पहिले जी काही सिच्युएशन होती त्यामध्ये प्रत्यक्षात जाऊन लेक्चर देणे हे आमचं कामच आहे. जेणेकरून कुठलाही प्रयोग किंवा रिसर्च किंवा संशोधनाचं काम फक्त उर्ली कांचन किंवा मध्यवर्ती संशोधन केंद्र इथपर्यंत न राहता ते शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल ह्याचं काम आम्ही करत असतो. म्हणून एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो, तर ह्याद्वारे सुद्धा आपण प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक भाग आहे की आजचा आपण एक महत्वाचं चर्चासत्र पार पाडतोय. तर ह्या अल्पशा माझ्या ओळखीनंतर आपण मेन मुद्द्याला जाऊयात की संतुलित आहाराचे जनावरांसाठी आणि दुग्ध व्यवस्थापनात काय महत्व आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आत्ताची जी काही कोविड-19 ची सिच्युएशन आहे आणि दुग्ध व्यवसाय, एक स्वतःचा वैयक्तिक अनुभव मला असं सांगतो की कदाचित कुठलं तरी संकट हे कुठल्या तरी व्यक्तीसाठी किंवा कुठल्या तरी वर्गासाठी एक संधी म्हणून येत असतं. आणि त्याचंच मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं की भाजीपाला असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, ह्यांना एक चांगली संधी काय आलेली आहे, तर ह्या कोविड सिच्युएशनमुळे मार्केटमध्ये लोक जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जिथं हाऊसिंग सोसायटी आहेत, म्हणजे मी शहरी भागातला बोलतोय मुख्यत्वे, तर अशा भागामध्ये ऑनलाईन मार्केटिंग जोरात सुरू आहे. त्यानंतर होम डिलिव्हरी प्रकार सुरू आहे किंवा एखाद्या गृहरचना संस्थेमध्ये जाऊन तिथं स्टॉल मांडणं असेल. तर ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की शेतकऱ्यांना थोडेफार कुठंतरी एक डायरेक्ट एक्सपोजर मिळत आहे, तर ती एक चांगली गोष्ट आहे. परंतु माझा प्रश्न असा आहे की ते शेतकऱ्यांना कितपत त्याच्यामध्ये वाव मिळतो, कारण त्याच्यामध्ये आता सुद्धा बऱ्यापैकी अडथळे आहेत. परंतु आजचा आपला विषय तो नाहीये. तर हे फक्त मी पार्श्वभूमी सांगितली की कोविड-19 मुळे शेतकऱ्यांना सुद्धा तसं बघितलं तर खूप स्कोप किंवा वाव मिळालेला आहे, परंतु त्याचं कसं सोनं करून घ्यायचं तर हे आपल्या हातामध्ये आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की पशुपालन, जर तुम्ही पशुपालन पाहिलं तर भारतीय कृषी आणि अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कारण काय आहे की ग्रामीण भागामध्ये जर मेन उपजीविकेचं माध्यम जर तुम्ही बघितलं तर पशुपालन आहे. पूर्वी तुम्हाला माहित आहे की आपण भारत हा कृषी प्रधान देश आत्ताही आहे, परंतु पूर्वी फक्त शेतीवरती निर्भर होता. परंतु आजच्या काळामध्ये हा पशुपालन एक जोडधंदा म्हणून त्याला दिला गेलाय. परंतु ह्या जोडधंद्यासोबतच हा मुख्य धंदा सुद्धा बनत चाललेला आहे. कारण पशुपालन म्हणलं की सर्व आलं, कोंबडी पालन आलं किंवा गाय म्हैस पालन आलं, शेळी मेंढी पालन आलं. तर अशा दृष्टीनं ही सुरुवातीला मी पार्श्वभूमी का सांगतोय, कारण ते आपण समजून घेणं फार गरजेचे आहे. आता आपल्याला माहिती आहे की गाई म्हशीचा ज्यावेळी आपण विचार करतो तर दुधाळ हा एक प्रकार त्याच्यामध्ये येतो, म्हणजे दूध देणाऱ्या. दुसरी कॅटेगरी किंवा वर्ग असतो तो म्हणजे शेतीच्या कामासाठी कसे वापरता येतील आणि दोन्ही प्रकारच्या कामासाठी कसे वापरता येतील. तर अशा रीतीनं ह्या गाई किंवा म्हशीमध्ये त्यांची जात ही खूप महत्वाची ठरते. आता हा दुसरा किंवा दुय्यम भाग आहे की देशी गाई आणि विदेशी गाई, त्यात आपण आता पडणार नाहीयेत कारण आपला आजचा विषयच वेगळा आहे. आता आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जनावरांची जी काही संख्या आहे तर जवळपास जगाच्या 17% आणि माणसांची जी लोकसंख्या आहे ती जगाच्या 16%. आता आपल्याला प्रश्न असा पडला असेल की मी हे आकडे का देतोय. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की एका परीनं माणसांची संख्या वाढते, परंतु त्याच परीनं जनावरांची वाढते. त्याच्यामुळं जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे. कारण माणूस शेवटी आपण स्वार्थी आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळं आधी आपण आपल्या फूड विषयी चर्चा करतो आणि मग जनावरांच्या खाद्याविषयी बोलतो. म्हणून इथं कुठंतरी आपल्याला विचार केला गेला पाहिजे की ही जनावरांची संख्या वाढते, परंतु त्यांच्या खाद्याचं नियोजन काय करायला पाहिजे. दुसरं आहे, आपण सगळ्यामध्ये माहिती जगामध्ये की भारत हा जगामध्ये दूध उत्पादनामध्ये नंबर 1चा देश मानला जातो. परंतु मित्रांनो, माझा एक साधा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे, बहुतेक करून तुम्ही सर्व या फील्डमध्ये आहात. मला सांगा की खऱ्या अर्थानं आपण जरी 1 नंबर असू, परंतु जनावरांच्या संख्येच्या माध्यमानं किंवा रूपानं आपण खऱ्या अर्थाने 1 नंबर वाटत नाही. कारण जनावरांची जी दुग्ध देण्याची क्षमता आहे तिचा पुरेपूर वापर आपण आता सुद्धा करू घेऊ शकत नाही, कारण त्याला बरीचशी कारणं आहेत. बऱ्यापैकी म्हणजे प्रजननाचे प्रॉब्लेम आहेत, खाद्याचे प्रॉब्लेम आहेत. तर अशा दृष्टीनं म्हणून आपल्याला जरी 1 नंबर असेल तरी दुधाची म्हणजे दूध देण्याची क्षमता कशी वाढवता येईल त्या जनावरांची आणि त्यांची म्हणजे मिल्क प्रोडक्शन प्लस प्रजनन क्षमता ह्या दोन्ही आपल्याला कशा वाढवता येतील ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, जसं मी सांगितलं, दुधाची मागणी जी आहे हा शाश्वत आहे, म्हणजे वाढणारीच आहे. हा भाग वेगळा आहे की काही ठिकाणी दुधाची भेसळ होते किंवा प्रॉब्लेम आहेत ते विसरून जा. असं फार आता प्रमाण कमी झालेलं आहे, कारण त्याच्यावरती बऱ्याचशा सरकारी यंत्रणा काम करतात. परंतु खऱ्या अर्थाने दुधाची मागणी ही खूप वाढत जाते.
त्यानंतर मित्रांनो एक छोटासा ग्राफ मी इथं दाखवू इच्छितो, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्यावेळी तुम्ही पशुपालक किंवा दुग्ध व्यवस्थापक म्हणून एखादा धंदा करायला जाता, आपल्याला माहिती आहे कुठलाही धंदा करताना, मी याला मुद्दाम धंदा शब्द वापरतोय कारण त्यामध्ये जर खऱ्या अर्थाने तुम्हाला काही उदरनिर्वाह करायचा असेल किंवा यातून काही उदरनिर्वाहाचं साधन करायचं असेल तर त्याच्यामध्ये फायदा किंवा तोटा याचं यमक जुळलं पाहिजे. म्हणून हे गमक कशावरती अवलंबून आहे तर 3 महत्वाच्या बाबीवरती आहे. जसं मी सांगितलं निळ्या रंगामध्ये इथं दाखवलंय जेनेटिक्स, म्हणजे ती गाय किंवा ती म्हैस कुठल्या वंशावळीची आहे किंवा कुठल्या जातीची आहे. आता आपणास सर्वांस माहिती आहे की बऱ्याचशा जाती दूध देण्यासाठी खास आहेत, त्याच्यामुळं आपण विचार केला पाहिजे की आपल्या भागामध्ये कुठल्या प्रकारची गाय किंवा म्हैस आपण सांभाळली पाहिजे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या काही ब्रीडिंग पॉलिसी आहेत त्याचा पण विचार आपण केला पाहिजे. एक त्या कामामध्ये तज्ञ जे आहेत त्या तज्ञ मंडळीचा सल्ला घेतला पाहिजे. म्हणून सगळ्यात महत्वाचा जो मुख्य भाग आहे तो त्या गायीची वंशावळ किंवा जात किंवा ब्रीड. दुसरा आहे पशुखाद्य किंवा पशु आहार. आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपला मुद्दा हा आजचा मेन तोच आहे की पशुखाद्य किंवा पशु आहार व्यवस्थित असल्याशिवाय आपल्याला त्या धंद्यामध्ये फायदा होणार नाही, उलट तोटा होईल. तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यवस्थापन. हे व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो पूर्णतः तुमच्या हातामध्ये आहे, कारण तुम्ही दररोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे काही तुमच्या गोट्याचं व्यवस्थापन करताय, जनावरांचं व्यवस्थापन करताय, त्याच्यामध्ये सगळे आस्पेक्ट आले. हेल्थ आली म्हणजे शरीर रचना असेल किंवा बाकीचं लसीकरण असेल, निर्जंतुकीकरण असेल, तर हे सगळे महत्वाचे मुद्दे ह्या ग्राफ मधून मी ह्याच्यासाठी दाखवलेत. यातली एक जरी बाब कमी असेल तरी आपल्याला त्या धंद्यातून तोटा होईल, फायदा होणार नाही. म्हणून या 3 गोष्टीवरती हेल्थ, ब्रीडिंग आणि फीडिंग हे खूप खूप महत्वाचे विषय आहेत. आणि आजचा जो आपला महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आहार किंवा पशु आहार, ह्याच्यावरती आपण चर्चा करूयात. आता आहाराचे माध्यम, आपल्याला प्रश्न म्हणजे खऱ्या अर्थाने बघितला या काही श्रोत्यांमध्ये मी मगाशी नावं पाहिली, बरीच जण नवी दिसतात तर त्यांना सुद्धा थोडीफार माहिती पाहिजे. कारण शहरी भागामध्ये काय की फक्त गाईला खाऊ घातलं की दूध येतं एवढी संकल्पना माहित आहे, परंतु त्यांना हे माहित नाही की काय खाऊ घातलं पाहिजे, किती प्रमाणात खाऊ घातलं पाहिजे. म्हणून आहाराचे माध्यम जर तुम्ही विचार केला तर सर्वात महत्वाचं आहाराचं माध्यम काय आहे आज आपल्या भारत देशामध्ये, ते म्हणजे वाळलेला पिकाचा काढ. आपल्याकडे काय होतं की कुठलंही पीक काढू द्या, म्हणजे धान्य असू दे, कडधान्य असू दे किंवा दुसरं कुठलंही असू दे, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ह्याचं जे काढ किंवा कडबा शिल्लक राहतो तो बहुतेक ठिकाणी शेतकरी आपल्या जनावरांसाठी खाऊ घालतात. त्याच्यामुळं एक सहजरित्या ते त्या जनावरांसाठी उपलब्ध होते. दुसरं आहे हिरव्या चाऱ्याची पिकं. जसं सगळ्यांना म्हणजे काही जणांना माहित असेल की एकदलीय आणि द्विदलीय असे एक प्रकार आहेत, ते आपण पुढे पाहणार आहेत. तर अशा प्रकारची हिरव्या चाऱ्याची पिकं सुद्धा एक माध्यम जनावरांच्या आहाराचा आहे. आणि तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे खुराक किंवा आंबवण. आता आपल्याला माहिती पशुखाद्य म्हणलं जातं किंवा गोळीपेंड म्हणलं जातं किंवा भुसा म्हटलं जातं, किंवा काही शेतकरी वेगवेगळी घटक देतात, जसं की काही धान्य देतात ज्यामध्ये आपण मका, ज्वारी, बाजरी ह्याची धान्य खाऊ घातली जातात, किंवा तेलबियांच्या पेंडी जसं की सरकी पेंड आहे, सोयाबीनची पेंड आहे किंवा इतर कुठल्या पेंडी आहेत. तर ह्या सगळं जे जनावराला खाऊ घातलं जातं त्याला खुराक किंवा आंबवण म्हणलं जातं. कारण आंबवण हा शब्द प्रचलित याच्यासाठी की बऱ्याच ठिकाणी तो आंबवून दिला जातो, म्हणून त्याला आंबवण म्हटलं जातं. म्हणून मी अगदी साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ज्याला माहित आहे त्याला तर ठीक आहे, परंतु ज्याला माहित नाही त्याच्यासाठी पण ते महत्वाचं आहे. तर मित्रांनो खालचा जो तुम्हाला एक टेबल दिसतोय, ह्या टेबलमध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल की चाऱ्याचे माध्यम आणि त्याचं योगदान या जनावरांच्या पशु व्यवस्थापनामध्ये काय आहे. तर वाळलेल्या पिकाचं काढ किंवा आवाज म्यूट करता का प्लीज. तर वाळलेल्या पिकाचं काढ ह्याचं जवळपास 54% जनावराला उपलब्ध माध्यम आहे. हिरवा चारा 28% आणि जे काही ठिकाणी जनावर चारायला सोडली जातात तर गायरान वगैरे तिथं 18%. तर अशा दृष्टीनं जनावरांचं हे चाऱ्याचं माध्यम आहे. आता साध्या भाषेमध्ये आहार म्हणजे काय आणि संतुलित आहार म्हणजे काय. मित्रांनो मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो, आपल्यावरून जग ओळखावे तसे आपल्यावरून जनावर ओळखा. कारण जनावर आणि माणसामध्ये, माणूस सुद्धा एक जनावर किंवा प्राणी आहे, फक्त फरक काय आहे आपण बोलू शकतो आणि आपण जे काही आपल्याला भूक लागली, तहान लागली ते सांगू शकतो, जनावर सांगू शकत नाही. म्हणून आपल्यावरून जनावराला ओळखा. तर त्यामुळे मी आहाराची संकल्पना अगदी साध्या भाषेत मांडलेली आहे की दिवसभरात जनावराला जे काही खाद्य किंवा आहाराचे घटक दिले जातात त्याला आपण आहार म्हणतो. दुसरा आहे संतुलित आहार. आता जनावराला जो काही दिवसभरात 24 तासामध्ये जो काही आहार दिला जातो ज्याच्यामध्ये पौष्टिक
तत्व जी असतात, जी की सर्व प्रकारची पौष्टिक तत्वे त्या जनावराला गरजेची असतात. कारण ती कशासाठी, जनावराच्या स्वतःच्या शरीराची वाढ करायची आहे, तसेच पोटात असणाऱ्या गाई म्हशीमध्ये पोटात असणाऱ्या वासराचं संगोपन करायचंय आणि त्यांच्या स्वतःच्या शरीराचं संगोपन करायचंय. म्हणून याला योग्य प्रमाणात जेवढे आपण देतो त्याला म्हणायचं संतुलित आहार. नाहीतर काही ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी आपल्याकडे माहिती, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या सवयी आपण जनावरांच्या खाद्यामध्ये लावल्यात, कारण त्याला भौगोलिक परिस्थिती आहे. बऱ्याचशा भागामध्ये फक्त हिरवाच चारा खाऊ घातला जातो, बऱ्याचशा भागामध्ये फक्त वाळलेलाच चारा खाऊ घातला जातो. त्यामुळं आपल्याकडे काय आहे की संतुलित आहाराची संकल्पना आणखी सुद्धा खऱ्या अर्थाने रुजवायला किंवा रुळवायला थोडासा वेळ लागेल, परंतु माझी विनंती आहे की अशा प्रकारची आपण लेक्चर्स ऐकत जा आणि जेणेकरून आपल्याला त्याची पूर्णतः जाणीव होईल. आता आहाराचे छोटे काही गुणधर्म मी आपल्या समोर मांडतोय. आहार कसा असला पाहिजे, मुबलक प्रमाण. बऱ्याचशा ठिकाणी याचा गैरअर्थ काढला जातो. मुबलक प्रमाण म्हणजे अनलिमिटेड नाही किंवा किती प्रमाणात असं नाही, जेवढं गरज आहे त्या जनावरांची तेवढी. मग आता हे जर काढायचं असेल आपल्याला तर कुठंतरी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करायला लागेल. नाहीतर उगीच मी 2-4 गाई सांभाळतोय, म्हशी सांभाळतोय आणि मनाचा कारभार करतोय आणि मी पाहिजे त्या पद्धतीनं त्यांना खाऊ घालतोय, नाही. त्यामध्ये काय होतं, काही गायींना किंवा म्हशींना गरजेपेक्षा कमी जातं, काहींना जास्ती जातं, असं होऊ शकतं. म्हणून आपणास विनंती आहे की शक्यतो स्वतंत्र खाद्य पद्धती, परंतु स्वतंत्र म्हणजे काय की त्यामध्ये तुम्ही ग्रुपिंग करू शकता, की समजा एक 5 ते 7 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गायींचा वेगळा ग्रुप, 8 ते 10 पर्यंतचा वेगळा आणि 15च्या वरती वेगळा, असं जर केलं तर थोडंसं तुम्हाला प्रमाण काढण्यासाठी सोपं जाईल. आता हे संतुलित प्रमाण असलं पाहिजे खाद्याचं, जसं मगाशी मी सांगितलं. म्हणजे आणि डेफिनेटली आता आपण सुद्धा जेवण केलं रुचकर किंवा चवदार असेल तरच आपण खाऊ. तसं सुद्धा जनावराला सुद्धा जिभेवरती म्हणजे काही संवेदना असतात, ज्याला टेस्ट बर्ड्स म्हणतो आपण, तर त्यांना सुद्धा चवदारपणा हवा असतो. विविधता पाहिजे, स्वच्छ पाहिजे, मुबलक खनिजे त्याच्यामध्ये पाहिजेत आणि सहज सारक, कारण ते पचलं गेलं पाहिजे आणि पुरेसा हिरवा पाहिजे, म्हणजे हिरवा चारा सुद्धा त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कशा प्रकारे ते खाऊ घालताय. बऱ्याच वेळा मी बघतो काही ठिकाणी नवीन जे लोक असतात ती काय करतात की डायरेक्ट आपलं जनावरांसमोर एक चाऱ्याची मुळे आणून टाकतात आणि तू खा, मग ते जनावर काय करतं, फक्त पानं खातं. तर असं चालत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे की ते योग्य पद्धतीनं बनवून दिलं गेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, आहारामध्ये अचानक बदल नको आणि आहारामध्ये सातत्य टिकून पाहिजे. आणि महत्वाचं, ते आर्थिक दृष्ट्या सबल पाहिजे. नाहीतर दुधाचा खर्च जो काही होतोय आणि दुधाचे पैसे जे मिळतात ते कुठंच गणित बसणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपण आहाराचे गुणधर्म पाहिले. आता एक थोडक्यामध्ये सांगतो, खरं तर हे तुमच्यासाठी इतकं महत्वाचं नाही, पण जाणून घेणं तेवढं महत्वाचं आहे की जनावरांचे आहार ज्यावेळी गरज आम्ही काढतो किंवा कॅल्क्युलेट करतो, त्याच्यामध्ये शुष्क पदार्थ म्हणजे ड्राय मॅटर म्हणतो. उदाहरण देतो की जसा हिरवा चारा आहे, या हिरव्या चाऱ्यामध्ये जे पाण्याचा अंश सोडून 100 मधून जेव्हा पाण्याचा अंश वजा केला जातो, उरलेलं म्हणजे शुष्क पदार्थ. याच्यामध्ये काही पौष्टिक तत्व असतात, म्हणून तो शुष्क पदार्थ आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याची आम्ही गरज ओळखतो. तसेच पचणारी प्रथिनं किती आहेत आणि एकूण पचणारे घटक किती आहेत, अशा दृष्टीनं आम्ही आहार परिकलन करून जनावरांचा आहार आपण सांगतो. आता दुसरं असं आहे मित्रांनो की शुष्क पदार्थाचे प्रमाण किती असलं पाहिजे. म्हणजे एक थोडंसं कॅल्क्युलेटेड आहे, पण आपल्या माहितीसाठी पाहिजे की ज्या देशी गायी आहेत वजनाच्या 2%, म्हणजे उदाहरणार्थ समजा 300 किलोची जर गाय असेल तर 6 किलो शुष्क पदार्थ मिळाला पाहिजे. संकरित गायीमध्ये हे प्रमाण 2.5% असतं, म्हणजे 100ला 2.5 किलो, आणि म्हशींमध्ये ते 3 किलो 100ला, कारण त्यांच्या दुधाची पौष्टिकता किंवा परत बघून हे ठरलेलं असतं. अशा दृष्टीनं हा थोडासा थेरॉटिकल भाग मी स्किप करतोय, पण तुमच्या माहितीसाठी फक्त सांगितला. म्हणजे जेवढी फॉर्म्युलेशन करतोय हे इतकं सोपं नसतं, आपल्याला याचं नॉलेज असावं म्हणून मी हे शेअर केलं. दुसरं असं आहे की साध्या भाषेमध्ये, आता मला वाटतं स्क्रीनवरती कोणतरी एडिटिंग करतंय. गायकवाड सर, आपण स्क्रीन थोडा एडिटिंग राईट्स काढता का बाकीच्यांना? येस येस येस. हा, तर आता आपण मित्रांनो बघतोय हिरवा चारा. आता जनावरांच्या आहारामध्ये काय काय असलं पाहिजे. आता मगाशीच मी सांगितलं, हिरवा चारा एकदलीय आणि द्विदलीय असे 2 प्रकार असतात. एकदलीय म्हणजे काय असतं की समजा मका, ज्वारी, बाजरी, नेपियर, ओट हे कशासाठी लागतात, तर त्या एक एनर्जीचं माध्यम म्हणून हे एकदलीय प्रकार असतो. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, जेवढी वैरण जनावरांसाठी आणता, चारा आणता, तेवढी बऱ्याच ठिकाणी मकवण, कडवळ ज्याला ज्वारी म्हणतो आपण, बाजरी असेल, नेपियर असेल, ओट असेल, हे जास्ती प्रमाणात खाऊ घातलं जातं. आणि द्विदलीय कमी प्रमाणात खाऊ घातलं जातं, कारण द्विदलीय हा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये प्रथिनं जास्ती प्रमाणात असतात. परंतु प्रथिनं जास्ती प्रमाणात देऊन चालत नाही. म्हणून लुसन किंवा ज्याला अपभ्रंशित शब्द आहे लसूण घास, तर ही प्रकारची जी घासं आहेत, लसूण असेल, बरशीम असेल, चवळे असेल, त्याला एक कुठंतरी
म्हणजे एक लिमिटेशन असतं, म्हणून त्याला आपण देताना फार विचार करून द्यायचा. त्याचं किती प्रमाण हे मी पुढे तुम्हाला सांगेनच. आता दुसरा आहे वाळलेला चारा, कारण वाळलेला चारा खूप काही गोष्टींसाठी गरजेचा आहे, ते आपण पुढे पाहणार आहे. आणि त्यासोबत पशुखाद्य. मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी मी मगाशी पण सांगितलं, जे पशुखाद्याचे घटक म्हणून जनावराला खाऊ घातले जातात, की काही मक्याची दाणे, ज्वारी, बाजरी हे खाऊ घातलं जातं, किंवा वेगवेगळ्या तेलबियाच्या पेंडी खाऊ घातल्या जातात. तर असं न करता त्यांना रेडीमेड जे मार्केटमध्ये अवेलेबल वेगवेगळे ब्रँड आहेत, चांगल्या उच्च क्वालिटीचं किंवा दर्जाचं पशुखाद्य त्या जनावराला खाऊ घाला आणि हीच सवय पाडा. भले थोडंसं इकॉनॉमिक तुम्ही सुरुवातीला अवघड वाटेल, परंतु नंतर सोपं जाईल. कारण आता जे तुम्ही वेगवेगळे पशुखाद्याचे घटक खाऊ घालताय, त्यामुळे त्यांना फक्त काही प्रमाणात पौष्टिक तत्व मिळतात, परंतु तो खर्च वाढतो, तुमच्या लक्षात येत नाही. दुसरा आहे आहाराचा महत्वाचा घटक खनिज मिश्रणे आणि इतर पूरक तत्वे, ही फार महत्वाचे आहेत. आपण पुढच्या भागामध्ये, पुढे स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल ह्याचं काय महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे पाणी. मगाशीच मी सांगितलं, आपल्यावरून जग ओळखावे. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की पाणी किती द्यायचं. मी जेवढी लाईव्ह लेक्चर्स घेतो तेवढी असाच प्रश्न विचारतो की तुम्ही जनावराला पाणी किती वेळा देता. कोण म्हणतं 2 वेळा, कोण म्हणतं 3 वेळा, कोण म्हणतं 4 वेळा. मग माझा प्रश्न त्यांना हा असतो की तुम्ही स्वतः 1 किंवा 2 वेळा किंवा 3 वेळा मी पाणी देतो दिवसाचं, चालेल का? नाही, कारण आपल्याला जेव्हा तहान लागते तेव्हा आपण खातो, परंतु जनावर सांगत नाही. म्हणून मित्रांनो, भौगोलिक परिस्थिती जर व्यवस्थित असेल, आपल्या इथं पाण्याची मुबलक प्रमाण असेल, तर त्या केसमध्ये आपण जनावराला मुबलक प्रमाणात जेव्हा हवं तेव्हा पाण्याची व्यवस्था करा. अगदी साध्या पद्धतीनं सुद्धा वेगवेगळं तंत्र वापरून आपण हे करू शकतो, किंवा सिम्पली आपण बकेटमध्ये पाणी टाकून सुद्धा वारंवार पाणी त्यांना दिलं तर त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर आणि दुधावरती पण चांगल्या प्रकारे होतो. आता दुसरं आहे की जनावरांसाठी समजा एक 10 लिटर दूध देणार जनावर आहे. आता कारण सर्वसाधारण प्रश्न असतो, हे मुख्य बॅकग्राऊंड आपण पाहिलं की जनावरांसाठी आहार का गरजेचा आहे, त्याचे गुणधर्म का आहेत, एकदलीय काय, द्विदलीय काय. परंतु प्रश्न असा असतो बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचा की 10 लिटर दूध देणाऱ्या जनावरांसाठी पोषक आहार कसा असला पाहिजे. ह्या ठिकाणी आपण थोडस एक म्हणजे क्रॉसब्रेड ज्याला आपण म्हणतो, संकरित गाय, त्याचं एक मी उदाहरण मुद्दाम तुम्हाला देतो, कारण बऱ्याचशा शेतकऱ्याकडे संकरित गायी असतात. तर याच्यामध्ये आपण असं आहे की सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की एकदलीय आणि द्विदलीय हा जो चाऱ्याचा प्रकार आहे, मी मुद्दाम चित्र सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहेत की चारा कशा प्रकारचा असतो. पुढच्या स्लाइड मध्ये पण तुम्हाला डिटेलमध्ये चित्र दिसतील. तर एकदलीय म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्जा जास्ती असते, म्हणून मकवण असेल, कडवळ असेल, ज्वारी असेल, ह्याचं प्रमाण एकूण हिरव्या चाराच्या जवळपास 70% आपण दिलं गेलं पाहिजे. आता इथं तुम्ही उदाहरण बघताय, 25 किलो एकदलीय आणि 10 किलो द्विदलीय, ह्याचं जर प्रमाण काढलं तर सर्वसाधारणपणे 70% म्हणजे 35च्या 70% एक रफली एकदलीय चारा दिला गेला पाहिजे, आणि 30% हिरवा चारा हा द्विदलीय माध्यमातून दिला गेला पाहिजे, लुसन, बरसिम किंवा चवळी जो असेल. ह्याचं कारण काय? बऱ्याच वेळा शेतकरी विचारतात उलट झालं तर काय होईल, बरोबर प्रश्न आहे. तर या उलट झालं तर काय होईल की ही द्विदलीय हिरवा चाऱ्यामध्ये प्रथिनं जास्त असतात, त्याच्यामुळे ते पचायला अवघड असतात. त्याच्यामुळे होतं काय की अशा प्रकारचा चारा ज्यावेळी जनावराला दिला जातो त्याला पोटफुगी होण्याचा धोका जास्ती असतो. तसेच गाभण गाय किंवा म्हशीला जास्ती प्रमाणात द्विदलीय हिरवा चारा दिला, आवश्यकतेपेक्षा जास्त दिला, म्हणजे एकूण हिरव्या चाऱ्याच्या 30% पेक्षा जर जास्ती दिला तर कदाचित ती गाय किंवा म्हैस गाभण असेल तर ती गाबडू शकते, कारण त्याच्यामध्ये एक इस्ट्रोजन नावाचं संप्रेरक किंवा हार्मोन असतं जे अपायकारक असतं त्या गाभण गायीसाठी. म्हणून मित्रांनो, हे प्रमाण तुम्ही लक्षात घ्या. टोटल एकदलीय चाऱ्याच्या 70% एकदलीय आणि 30% द्विदलीय. दुसरा आहे पशुखाद्य. जसं मी मगाशीच सांगितलं की ज्या संकरित गायी आहेत, जसं की होल्स्टन फ्रिजियन, काळी पांढरी ज्याला म्हटलं जातं, त्यानंतर जर्सी आहेत, तांबडी गाय दिसणारी, ह्या संकरित गायी ज्या आहेत, तर ह्या गायींना प्युअर असू देत की संकरित, यांना सर्वसाधारणपणे त्यांची जी दूध देण्याची क्षमता आहे त्या प्रति लिटर 400 ग्राम प्रमाणे आपण त्यांना पशुखाद्य किंवा पशु आहार किंवा आंबवण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 10 लिटर साठी 4 किलो आणि शरीराच्या देखभालीसाठी साधारणतः 1 किलो, म्हणजे सर्वसाधारणपणे 5 किलो दिलं गेलं पाहिजे. परंतु हे जे पशुखाद्य आहे, ज्यावेळी दुधाळ जनावरांसाठी पशुखाद्य बऱ्याचशा ठिकाणी मी पाहिलं, तेच पशुखाद्य तुम्ही म्हणजे दुभत्या गायींना पण देता, कालवडींना पण देता, वासरांना पण देता. असं प्लीज करू नका, कारण त्यांच्या कॅटेगरीनुसार ही पशुखाद्य बनलेली असतात. म्हणून दुधाळ जनावरांचे पशुखाद्यच दुधाळ जनावराला द्या, कालवडींचंच पशुखाद्य कालवडींना द्या आणि वासरांचंच वासरांना द्या. तर अशा दृष्टीनं त्या उच्च दर्जाचं पशुखाद्य तुम्ही स्वतः पाहून घ्या
आणि हेच प्रमाण देशी गाईसाठी 300 ग्रॅम प्रति लिटर आणि शरीर पोषणासाठी 1 लिटर. परंतु म्हशीमध्ये हे प्रमाण साधारणतः 500 ग्रॅम प्रति लिटर आहे, कारण त्यांचं दुधाची फॅट जास्ती असते. म्हणून हे जे पशुखाद्य आपण घेतो त्याच्यामध्ये कमीत कमी 20 ते 22% प्रथिन असली पाहिजेत आणि 2.5 ते 3-3.5% ही फॅट किंवा तेलाचं किंवा स्निग्धांशाचं प्रमाण असलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, हे प्रमाण तुम्ही पशुखाद्याचं जनावरांच्या आहारामध्ये पाळलं गेलं पाहिजे. दुसरा आहे वाळलेला चारा. वाळलेला चारा मी मगाशीच सांगितलं, वाळलेला चारा सुद्धा फार गरजेचा आहे. का गरजेचा आहे ते पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला कळेल. परंतु वाळलेल्या चाऱ्यामध्ये आपण वेगवेगळी प्रकारचे पिकाची काढं किंवा कडबा आपण सर्वसाधारणपणे 3 ते 4 किलो या प्रमाणात जनावराला दिलं गेलं पाहिजे. आणि मित्रांनो, आणखी एक माहिती आहे तुम्हाला, वाळलेल्या चाऱ्यामध्ये पौष्टिकता ही फार कमी असते किंवा पचत नाही. म्हणून त्याच्यासाठी शक्यतो युरिया प्रक्रिया करा. नसेल जमत आपल्याला, नसेल शक्य, तर आजकाल रेडीमेड कल्चर्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ती कल्चर एकदम इन्स्टंट यूज साठी किंवा म्हणजे तत्काळ वापरासाठी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ती तुम्ही वापरा आणि अशा दृष्टीनं जनावरांचा आहार हा पौष्टिक करून द्या. खनिज मिश्रण, खनिजे का गरजेचे आहेत ते आपण पाहतोच आहोत पुढे. तर खनिज हे कंपल्सरी, म्हणजे जनावर जन्मल्यापासून मरेपर्यंत त्या जनावराला आपल्याला पशु खाद्यासोबत खनिज मिश्रण द्यायचंय. सर्वसाधारणपणे 7व्या-8व्या दिवसापासून जन्मल्यानंतर त्या जनावराला खनिज मिश्रणाची सवय लावायची आहे. परंतु दुधाळ जनावरांसाठी 60 ते 80 ग्रॅम आपल्याला खनिज मिश्रण द्यायचंय. त्याची क्वालिटी काय किंवा काय हे आपण पुढे पाहूयात. पाणी मगाशीच मी बोललो मुबलक प्रमाणात पाहिजे आणि अशा दृष्टीनं हा जेवढे आपण आहार या मापात देतो किंवा ह्या प्रमाणात देतो त्यालाच आपण संतुलित पशु आहार असं म्हटलं जातं. आणि त्यावेळी आपण 10च नाही तर 10 पेक्षा जास्त लिटर दूध त्या जनावरांपासून आपण घेऊ शकतो, व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर. मित्रांनो, त्याच नंतर खालची स्लाइड जर तुम्ही बघितली, हे वेगवेगळी मी ह्याच्यामध्ये माध्यमं दाखवलीत. काही ठिकाणी कशा प्रकारचे वेगवेगळे, आता इथं तुम्ही बघताय बऱ्याचशा ठिकाणी असा कडबा टाकला जातो, तो चाफ केला जात नाही किंवा कडबा कुट्टी यंत्रामधून काढला जात नाही, त्याच्यामुळे वेस्टेज खूप होतं. तर प्लीज असं करू नका. मला हेच प्रकार थोडेसे जे काही वाटले ते मी इथं दाखवले. त्यासाठी कडबा कुट्टी यंत्र असेल किंवा चाफ कटर ज्याला म्हणतो ते वापरा. गव्हाणी जरी तुम्हाला शक्य नसतील, साध्या सिमेंट पाईप पासून प्लास्टिकचे ड्रम कापून सुद्धा गव्हाणी तुम्ही बनवू शकता. तर अशा दृष्टीनं ह्या फोटोच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा आहे की आपण प्रत्यक्ष फील्डमध्ये ज्यावेळी कामं करतो तर अशा प्रकारचे हे फील्डचे मुद्दाम फोटो आपण इथं टाकतोय की जनावरांचं व्यवस्थापन करताना आहार कसा दिला पाहिजे त्याची वेगवेगळी चित्र आपण इथं पाहू शकता. याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. मला वाटतं आणखी सुद्धा कोणतरी स्क्रीनवरती एरोज एडिट करतं, प्लीज ते करू नका, डिस्टर्ब होतो मध्ये. प्लीज रिमूव्ह करा स्क्रीनवरचं रिमूव्ह करा, कारण इथून हे करायला जमत नाहीये. बहुतेक कोणाचा तरी व्हिडिओ पण ऑन आहे आणि ते काहीतरी एडिट करतायत असं मला दिसतंय कोणतरी. ओके, ठीक आहे, पुढचं घेतो मी. तर अशा दृष्टीनं ह्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला कळेल की जनावरांचा आहार. आता मित्रांनो, आपण इतक्या वेळ आहार कसा असला पाहिजे, आहारात काय काय माध्यम असली पाहिजेत हे आपण पाहिलं. आता हा आहार ज्यावेळी संतुलित प्रमाणात दिला जातो त्या जनावराला कुठली पौष्टिक तत्व मिळतात. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं, माणसावरून जनावर ओळखा. आपण सुद्धा जे काही खातो आहारामध्ये ते कशासाठी खातो, कारण आपल्याला सुद्धा एक ऊर्जा पाहिजे, आपल्याला सुद्धा मसल डेव्हलपमेंटसाठी प्रथिनं हवी आहेत, एक चेहऱ्यावरती किंवा त्वचेवरती ग्लो येण्यासाठी आपल्याला स्निग्ध पदार्थ हवे आहेत, खाल्लेलं पचवण्यासाठी तंतुमय पदार्थ हवे आहेत, खनिज हवी आहेत, जीवनसत्व हवी आहेत, म्हणून आपण दूध घेतो. तर ही सगळी तत्व जनावरांसाठी सुद्धा खूप गरजेचे असतात. म्हणून मगाशी जो आपण आहार दिला त्यामधून खालील प्रकारची पौष्टिक तत्व त्या जनावराला मिळतात. कुठली मिळतात? कार्बोदके. कार्बोदके म्हणजे काय? कार्बोहायड्रेट म्हणलं जातं. म्हणून ऊर्जेचं माध्यम म्हणून सर्व शरीर प्रक्रियासाठी कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट गरजेचे असतात. ती कशामधून मिळतात? एकतर मगाशीच मी सांगितलं, एकदलीय हिरवा चारा आणि पशुखाद्य, या दोन्हीतून ती मिळतात. कारण जनावर उठल्यापासून झोपेपर्यंत त्याला जी काही वेगवेगळी कार्य करायची आहेत त्या सगळ्या कार्यासाठी ऊर्जेची खूप गरज असते. म्हणून मित्रांनो, कार्बोदके तितक्याच प्रमाणात गरजेचे आहे. दुसरा आहे प्रथिने. प्रथिने कशासाठी लागतात जनावराला? तर शरीरात पेशींचा प्रमुख घटक असल्याने शरीराची जी काही वाढ करायची व शरीराची झीज भरायची. उदाहरण तुम्हाला देतो, लहानाचं मोठं होणं, मोठ्याचं म्हातारपणाकडे झोपणं. माणसामध्ये जसं शरीराची झीज होते तशीच प्रकारची झीज जनावरांमध्ये होते. हे भरून काढण्याचं काम कोण करतं? तर प्रथिनं करतात. म्हणून जनावरांच्या आहारात प्रथिनं गेली पाहिजेत. ही जाण्याचं माध्यम कुठलं? द्विदलीय हिरवा चारा, जसं वेगवेगळ्या प्रकारची घास वगैरे मगाशी आपण म्हटलं ती, प्लस पशुखाद्य. आणखी एक महत्वाचा घटक आहे स्निग्ध पदार्थ. कारण तुम्हाला माहिती आहे स्निग्ध पदार्थ म्हणजे ऊर्जेचं मेन माध्यम असतं आणि
तुम्ही जर पाहिलं तर कार्बोदक किंवा कार्बोहायड्रेट पेक्षा सुद्धा 2.25 पट अधिक प्रमाणात ऊर्जा ही स्निग्ध पदार्थात असते. म्हणून मी म्हटलं पशुखाद्य बघून घेताना त्यामध्ये स्निग्धांशाचं प्रमाण कमीत कमी 2.5 ते 3.5% असलं पाहिजे, हे तुम्ही शहानिशा करून घेतली पाहिजे. दुसरं आहे, आता ह्याचं महत्व काय स्निग्ध पदार्थाचं? सगळ्यात आधी मी सांगितलं एनर्जी किंवा ऊर्जा म्हणून पाहिजे, परंतु तुम्हाला मी 2 गोष्टी सांगतो. एक थोडंसं माणसांची उदाहरण मी जनरली माझ्या लेक्चरमध्ये देतो, कारण ती लक्षात राहतात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जानेवारीमध्ये आपण संक्रांत साजरी करतो. ह्या संक्रांतीमध्ये आजूबाजूला तापमान हे खूप थंड असतं आणि शरीराला ऊब किंवा ऊर्जेची गरज असते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो की तुम्हाला माहिती तिळगुळ देतो. आपण म्हणतोय प्रेमाचं प्रतीक ते असेल, परंतु मेन तिळगुळाचं महत्व काय की याच्यामध्ये एनर्जी किंवा ऊर्जा जास्ती प्रमाणात आहे, ते खाल्ल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणून जनावराला सुद्धा अशा प्रकारच्या स्निग्ध पदार्थातून ऊर्जा मिळते. दुसरं, त्या जनावराची कातडी जी चकाकते किंवा चांगला ग्लो येतो, किंवा तुम्हाला माहिती आहे की चकाकणं किंवा चांगला ग्लो कातडीवर किंवा माणसाच्या चेहऱ्यावर असणं हे कशाचं चिन्ह आहे? तर हे चिन्ह आहे की तो जनावर किंवा ते माणूस हे चांगल्या शरीर यष्टीचं तर आहेच, परंतु ते चांगल्या तब्येतीचं आहे, त्याला कुठलाही आता रोगराई नाहीये. म्हणून स्निग्ध पदार्थांचं ते महत्व आहे. दुसरं आहे तंतुमय पदार्थ. आता तंतुमय पदार्थ कशातून मिळतात ते आधी सुरुवातीला मला सांगतो, वाळलेल्या चाऱ्यातून. म्हणून तंतुमय पदार्थ खूप गरजेचे आहेत, कारण रवंत करणे असेल, लाळ तयार करणे असेल, कारण तुम्हाला माहिती आहे जनावर हे रवंत करणारा प्राणी आहे. आपण रवंत करत नाही पण जनावर करतो, म्हणून तर जनावर वेगवेगळी खाद्य खाऊ शकतो. चयापचय आणि पचनासाठी सुद्धा हे गरजेचं आहे. तसेच ओलेडाईल फॅटी ऍसिड म्हणून काही असतात, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तुमच्या इथे जो काही महत्वाचा आता प्रॉब्लेम आहे की फॅट आणि SNF व्यवस्थित लागत नाही, ही तक्रार मला बऱ्याच जणांकडून ऐकायला येते. गायकवाड सरांनी पण मला मागे बोलले होते, त्याच्यावरती एक सेपरेट स्लाइड मी पुढे दाखवतो, त्यावेळी आपण चर्चा करू. दुसरा आहे खनिजे आणि जीवनसत्व. ही सगळी हाडे बळकटीकरणासाठी तसेच दूध उत्पादन आणि प्रजननासाठी गरजेचे असतात. तर ह्याचं सविस्तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, जसं मग सपकाळ साहेबांनी पण सांगितलं की फॅट आणि SNF, कारण आपण फक्त म्हणतो की दुधाला दर नाही, परंतु मला सांगा की कितपत शेतकऱ्यांना फॅट आणि SNF ची गांभीर्य आहे? जसं सरांनी मगाशी सांगितलं की खूप कमी प्रमाणात लोक ह्याच्यावरती गांभीर्याने विचार करतात. आज विचार करा की पंजाब हरियाणामध्ये ह्या गोष्टीवरती का फोकस केला जातो, मग आपल्या इथं का नाही? नो डाऊट आता आपण खूप काही इम्प्रुव्हमेंट झालेले आहेत किंवा करतो आहेत, परंतु फॅट आणि SNF सगळ्यात आधी महत्वाचं सांगतो की दुधाची गुणवत्ता आणि प्रत ह्याच्या बाबतीत खालील बाबी महत्वाच्या आहेत. आता सांगतो की फॅट म्हणजे काय मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे. दुधाची फॅट जर व्यवस्थित यायची असेल तर त्याच्यासाठी वाळलेला चारा हा पुरेशा प्रमाणात दिला गेला पाहिजे. कारण काय आहे की त्याच्यामुळं काही आम्ल कार्बोदकाच्या मदतीनं तयार होण्याची गरज असते. आता नावं घेत नाही, कारण टेक्निकली ती नावं प्रोपॅनिक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड अशी नावं असतात. तर ही आम्ले तयार होणं शरीरात खूप गरजेचे आहेत, त्याच्यामुळे दुधाची फॅट वाढायला मदत होते. म्हणून मी जिथेही सांगितलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांची ओरड असते दुधाची फॅट नाही, मित्रांनो प्लीज तुम्ही वाळलेला चारा चालू करा, बऱ्यापैकी फरक पडेल. ह्याच्या व्यतिरिक्त काय करता येईल आपल्याला, तर काही प्रमाणात प्रोबायोटिक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ही प्रोबायोटिकची सॅचेट तुम्ही जर जनावरांना काही कालापर्यंत खाऊ घातली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फॅट वाढायला मदत होईल. दुसरा महत्वाची जी अडचण आहे, कारण बऱ्यापैकी आपण बघतो 3.5 ते 4% फॅट म्हणतो आपण, आणि स्टँडर्ड रूल प्रमाणे एक 8.5% हे SNF लागतं दुधासाठी, परंतु बऱ्याच ठिकाणी तुमच्या सुद्धा भागामध्ये 8.1, 8.2 किंवा 3 पर्यंत SNF येतं. त्याला कारण काय आहे, त्याची पार्श्वभूमी तुम्ही समजून घ्या. जेवढी दूध आहे, दुधामधलं फॅट आणि पाणी जेवढी बाजूला निघतं, राहिलेले घटक म्हणजे सॉलिड नॉट फॅट, त्याला SNF म्हणतो आपण. SNF सगळ्याला माहिती, पण एक्झॅक्ट कन्सेप्ट क्लिअर नाही की दुधामधनं फॅट आणि पाणी काढल्यानंतर जसं की काय राहतं, मग खनिजे राहतात, फॅट प्रथिने राहतात, त्यानंतर लॅक्टोज राहतं. तर हे जे त्याच्यामध्ये आहे ते का गरजेचं आहे, कारण डेअरी सुद्धा ह्याच्यावरती का फिक्स आहे की 8.5% SNF पाहिजे, कारण ते दूध माणसांसाठी जाणार आहे किंवा लहान मुलांसाठी जाणार आहे. त्यामुळे फॅट सोबत SNF चांगली असणं गरजेचे आहे, कारण ही जी सगळी खनिजे, प्रथिने आणि लॅक्टोज आहेत ती SNFच्या माध्यमातून त्या दुधात उतरणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या, फक्त दुग्ध व्यवस्थापन करून पैसा कमवायचा ही कन्सेप्ट नाहीये, तर आपण केलेल्या कामातून ते जे काही दूध तयार होईल हे सर्वसाधारण माणसाला आणि मुलांना जाणार आहे, हे कुठंतरी आपण पुण्याचं काम करतोय. म्हणून शास्त्रीय बेसिसवरती तुम्हाला सुद्धा सांगतो की फॅट सोबत SNF सुद्धा चांगला असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आहारामध्ये SNF कसा वाढवायचा, बऱ्याच ठिकाणी मी बघतो की हिरवा चाराच फक्त भरपूर प्रमाणात दिला जातो आणि शेतकरी ओरडतात की SNF लागत नाही. मित्रांनो, एक साधी गोष्ट आहे, हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. उदाहरण देतो, मकवन कडवळ 75 ते 80% पाणी आहे
आणि फक्त 20 ते 25% पौष्टिक तत्व ज्याला म्हणतो शुष्क पदार्थ ते आहेत. मग कुठून त्या जनावराला शुष्क पदार्थ मिळणार आहेत जर तुम्ही हिरवा चारा जास्त दिला. म्हणून बहुतांश ठिकाणी जिथे हिरव्या चाऱ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जास्ती प्रमाणात दिला जातो आणि वाळलेला चारा त्या प्रमाणात दिला जात नाही, तिथे आपल्याला SNF कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हिरव्या चाऱ्यासोबतच शुष्क पदार्थाचं सेवन वाढवण्यासाठी, कारण ऊर्जा कमी होते त्याच्यामुळं, म्हणून ऊर्जा वाढवायची असेल तर वाळलेला चारा त्याच्यामध्ये जास्ती ऍड करा. म्हणून अशा प्रमाणात जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या जनावरांच्या दुधाची फॅट आणि SNF ही चांगल्या प्रकारे वाढेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुधाचा रेट पण चांगला मिळेल. आणि एक सामाजिक कार्य म्हणून आपण माणसांसाठी एक पौष्टिक दूध बाजारामध्ये या डेअरीच्या माध्यमातून देतोय असं एक कुठंतरी समाधान भेटेल. मित्रांनो, आणखी एक गोष्ट आहे की आता बऱ्याचशा वेळा प्रश्न असा पडतो. आवारे सर, हा बोला सर. तुम्ही स्क्रीन परत एकदा बंद करून शेअर करता का, म्हणजे हे निघून जाईल. ओके सर, ओके सर, ओके ओके ओके. येतोय सर आता क्लिअर? हो हो. ओके. तर मित्रांनो, आपण इतक्या वेळ पाहिलं की एक जनावरांचा आहार काय असला पाहिजे, दुधाळ जनावरांचं काय व्यवस्थापन असलं पाहिजे आहाराच्या बाबतीत. परंतु सुरुवात कुठून होते? वासरू जन्मल्यापासून. वासरू जन्मल्यापासून आपल्याला माहिती की त्या गाईला आपण त्या वासराला आपण गाईचा चीक देतो. कारण चीक देण्याचं कारण काय आहे? कारण गाईचा चीक हे त्या वासराची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती वाढवते. आता आपण सर्वांना माहिती आहे की आपण COVID-19च्या जे काही केसेस वाढत आहेत, शक्यतो तुम्ही पहा लहान मुलं किंवा वयस्कर माणसं हिच्या ससेप्टेबल किंवा थोडीशी जास्ती प्रमाणात एक्सपोज होत आहेत, कारण त्यांची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी असते. तसंच जनावरांच्या बाबतीत आहे की जनावर वासरू जन्मल्यानंतर त्याची रोगप्रतिकारक क्षमता जी काही नॅचरल आहे त्यापेक्षा त्या गायीच्या चिकामधून, म्हणून आपण म्हणतो की शरीराच्या 10% प्रमाणात त्या गायीचा चीक त्या वासराला पहिल्या 6 ते 8 तासामध्ये मिळाला पाहिजे. दुसरं असं आहे की हा चीक दिल्यानंतर आपण त्यांना कंटिन्यू देतो, परंतु बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की जनावराला किंवा वासराला त्या गाईचं दूध पाजण्याची एक पद्धत अवलंबली जाते शेतकऱ्याकडून. परंतु मित्रांनो, एक माझी विनंती आहे, कारण आजच्या ह्या दुधाच्या भाव जर आपण तुम्ही पाहिला आणि मार्केट पोटेन्शियल जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे एक 3 महिन्यात जर तुम्ही वासराला दूध पाजत असाल, या 3 महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे 200 ते 250 लिटर दूध त्या गाईचं दूध हे वासरू पितं. बरोबर? मग हे 200 लिटर जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं आणि आज मार्केटमध्ये मिळणारा भाव जर कॅल्क्युलेट केला, सर्वसाधारणपणे 25 रुपयानं जरी मिळालं किंवा 23 रुपयानं जरी मिळालं तर जवळपास 4600 ते 800 रुपये तुम्हाला बाहेर ते दूध विकून पैसे मिळतील. परंतु ह्या वेळेस असं करत असताना वासराच्या शरीराशी आपण खेळत नाहीये, त्याच्या तब्येतीशी खेळत नाही, ह्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून त्या वासराला आपण मिल्क रिप्लेसर हा प्रकार खाऊ घातला पाहिजे. आता मिल्क रिप्लेसर म्हणजे काय? बऱ्याचशा नामांकित कंपनीनं, मी इथं नाव घेऊ इच्छित नाही कारण इथं कुठलंही प्रमोशन आपण करत नाहीये, तर या बऱ्याचशा नामांकित कंपन्यांचं मिल्क रिप्लेसर मार्केटमध्ये आहे. कारण त्याचं असं आहे की मिल्क रिप्लेसर शब्दामध्येच अडकलेलं आहे, म्हणजे दुधाला पर्याय. हा पर्याय वासरांसाठी म्हणून आपण वापरू शकतो. कारण दुधामध्ये सर्वसाधारणपणे जर तुम्ही बघितलं तर 1 लिटर दुधामध्ये म्हणजे 1000 ml मध्ये 125 ग्रॅम हे टोटल सॉलिड असतात, म्हणजे जे दुधाचे खरे पौष्टिक तत्व. बाकी पाणी आहे, 875 मिली पाणी आहे. मग ह्या 125 ग्रॅम मधली जी घटक आहे ती घटक आपण मिल्क रिप्लेसर मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि हे मिल्क रिप्लेसर तयार करत असताना वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं वापरली, जसं की शेंगदाणा पेंड असेल, सोयाबीनची पेंड असेल, ह्याला बारीक दळून काही डेअरीचे प्रोडक्ट्स असतील जसं स्किम मिल्क पावडर वगैरे आहे ते वापरून आपण मिल्क रिप्लेसर हा घटक तयार करतो. आणि याचं छोटंसं माध्यम आहे, म्हणजे 1 लिटर गाईचं दुधाच्या ऐवजी सर्वसाधारणपणे 6.5 लिटर 1 किलो पावडर पासून दूध तयार होऊ शकतं. म्हणजे विचार करा, 1 लिटर दुधाची किंमत 25 रुपये, परंतु एक सर्वसाधारणपणे 80 ते 100 रुपये किलोनी जर मिल्क रिप्लेसर घेतलं त्यापासून 6.5 लिटर दूध तयार होते. म्हणजे इकॉनॉमिक जर बघितलं तर कमीत कमी 40 ते 50% बचत आपली ही त्या दुधावरती होते. आणि सगळ्यात महत्वाचं, मिल्क रिप्लेसर दिल्यामुळं त्या वासराची वाढ झपाट्याने होते. हे मी फक्त ढोबळमानाने पाहत नाही, आमच्या फार्मवरती असेल किंवा बाहेर आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो, तर त्याचा पण आपण ICAR लेवलला आपण प्रोजेक्ट हँडल करत असताना बऱ्याचशा ICAR इन्स्टिट्यूटचा डेटा सुद्धा हेच सांगतोय की तुमच्याकडे असणाऱ्या वासराचं ग्रोथ रेट किती आहे, म्हणजे पर डे किती वजन वाढलं पाहिजे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, 550 750 ग्रॅम प्रतिदिन हे पहिल्या 3 मध्ये वासरांचा ग्रोथ रेट आपण पाहिलेला आहे.
आणि अशा प्रकारे मिल्क रिप्लेसर ही कन्सेप्ट मला माहिती आहे थोडीशी नवीन कन्सेप्ट आहे, परंतु तुम्ही मित्रांनो खरंच फॉलो करा. एक शास्त्रोक्त पद्धतीने हा धंदा करण्याची गरज खूप आहे, कारण याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर आहेत. त्यासोबत आपण पुढचा घटक जो आहे आपल्या लेक्चरचा तो म्हणजे काफ स्टार्टर. मगाशीच मी सांगितलं, कारण दुधाळ गाई किंवा मोठ्या जनावरांसाठी जे पशुखाद्य बनवलं जातं त्या पशुखाद्यामध्ये शक्यतो युरिया वापरला जातो, कारण 1 ते 2% युरिया हा शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा अलाउड आहे. परंतु तेच पशुखाद्य जर तुम्ही लहान वासराला जर खाऊ घातलं तर 6 महिन्यापर्यंत त्या वासराचं पोट व्यवस्थित तयार झालेलं नसतं. त्याच्यामुळे त्या वासरांना काफ स्टार्टर हेच पशुखाद्य द्या पहिल्या 6 महिन्यापर्यंत. कारण काफ स्टार्टर बनवताना त्या वासराच्या शरीर यष्टीचा किंवा शरीर रचनेचा विचार केला जातो. कारण तुम्हाला माहिती आहे आपण लहान मुलांना आपल्या दूध देतो का, कारण त्याचं एक छोटस पोट आहे. तसंच वासरांचं 1 कप्पा फक्त सुरुवातीला असतो आणि हळूहळू हा 4 कप्प्यामध्ये तो कन्वर्ट होतो. म्हणून सुरुवातीला त्या वासराला काफ स्टार्टर द्या, कारण काफ स्टार्टर तयार करत असताना अगदी वेगळ्या फॉर्म्युलेशनने ते बनवलं जातं. त्याच्यामध्ये हाय क्वालिटीचे इन्ग्रेडियंट किंवा घटक वापरले जातात आणि ते खायला रुचकर असतं. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रथिने जवळपास 22 ते 24% प्रथिने असतात. पचणारे घटक जास्ती असतात, कारण पचणारे किती आहे हे महत्वाचं आहे. तर 75 ते 80% पचणारे घटक असतात. त्यामध्ये फायबर म्हणजे पचनीय याला मदत करणारे 7% तंतुमय पदार्थ असतात आणि 3 ते 5% हे स्निग्ध पदार्थ असतात. म्हणून त्याचसोबत हे इतर खनिजे सुद्धा त्याच्यामध्ये असतात. म्हणून मित्रांनो तुम्ही सवय लावा की सुरुवातीला जवळपास वयाच्या 7व्या दिवसापासून सुरुवातीला 50 ग्रॅम काफ स्टार्टरने सुरुवात करा, एक साधारणतः 7व्या दिवसापासून 30व्या दिवसापर्यंत. त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये ते प्रमाण 100 ग्रॅम वरती जाऊ द्या. तिसऱ्या महिन्यामध्ये ते 250 ग्रॅम पर्यंत जाऊ द्या. असं करत करत 4व्या, 5व्या आणि 6व्यामध्ये सर्वसाधारणपणे अर्धा किलो पासून ते 1 किलो पर्यंत हे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि 6 महिन्यानंतर जे कालवडींचं पशुखाद्य बनतं ज्याच्यामध्ये प्रथिनं 18% पर्यंत असतात. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं हे पशुखाद्य सरसकट एक न घेता वेगवेगळ्या स्टेजेसनुसार जी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तीच तुम्ही जनावरांसाठी वापरा. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही पाळल्या, मिल्क रिप्लेसर असेल किंवा ते शक्य नसेल तर कमीत कमी काफ स्टार्टर ही कन्सेप्ट किंवा संकल्पना तुम्ही अवलंबा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित त्या वासराचं संगोपन होईल आणि ज्याच्यामुळं वासराची म्हणजे वाढ झपाट्यानं किंवा जोमानं होईल आणि त्या वासरापासून तुम्हाला एक चांगली कालवड तयार होईल. मित्रांनो तुम्हाला माहिती ह्या 2 गोष्टी जरी तुम्ही अवलंबल्या तरी ती कालवडीचं रूपांतर परिपक्व ह्याच्यामध्ये होण्यासाठी मी अशा काही केसेस बघितल्यात. तुमच्या भागामध्येच सांगतो उदाहरण, बारामतीला जरी बघितलं तिथं पण मी हिंदुस्थान फीडमध्ये असताना पाहिलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये लिटरली आपण 9व्या ते 10व्या महिन्याला त्यांना इन्सेमिनेशन केलेलं आहे, म्हणजे कृत्रिम गर्भधारणेसाठी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलेलं आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या गायींचा, कारण तुम्हाला माहिती मगाशी सपकाळ सरांनी सांगितलं की दरवर्षी एक वेध झाला पाहिजे, परंतु ही कन्सेप्ट जर रुळवायची असेल तर सुरुवातीला वासरापासून सुरुवात केली पाहिजे. कारण त्यांचं जर व्यवस्थित आहार व्यवस्थापन केलं तर ते लवकर कालवडीत रूपांतर होईल आणि कालवडी परिपक्व होईल. तर अशा दृष्टीनं काफ स्टार्टर ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. आता पूरक खाद्य म्हणून दुसरे घटक आहेत, जसं की आपल्याला माहिती आहे खनिज मिश्रण. त्याच्याविषयी माझ्या पुढच्या 3 महत्वाच्या स्लाइड आहेत, त्याच्यावरती मला खूप फोकस करायचा आहे. कारण गोविंद डेअरी असेल किंवा बायोफ असेल यासाठीच आपण सगळे कामं करतोय. आता प्रोबायोटिक्स, मगाशीच मी सांगितलं बऱ्यापैकी प्रोबायोटिक्स मध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये काही सूक्ष्म जीवाणू असतात जे उपायकारक असतात. कारण जनावरांचं जे पोट आहे त्याच्यामध्ये अपायकारक आणि उपायकारक दोन्ही प्रकारची प्रोबायोटिक्स असतात, सूक्ष्म जीवाणू असतात. त्याच्यामुळे अशा प्रकारची प्रोबायोटिक्सच्या पुड्या छोट्या छोट्या जनावरांसाठी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. दुसरा आहे व्हिटॅमिन आहे. मोलॅसिस हे पशुखाद्य तयार करण्यासाठी वापरलं जातं किंवा घरच्या घरी जे पशुखाद्य तयार करतात त्यांच्यासाठी सुद्धा मोलॅसिस खूप गरजेचं असतं, कारण त्याच्यामुळे ऊर्जा मिळते आणि गोडवा येतो आणि खायला रुचकर होतं. काही प्रकारचे एन्झाईम असतात की वेगवेगळ्या कार्यासाठी, पचनासाठी असेल किंवा काही कॅल्शियम फॉस्फरसच्या अवेलेबिलिटीसाठी असतील त्याच्यासाठी गरजेचे असतात. त्याच प्रकारे बायपास प्रोटीन आणि बायपास फॅट, मित्रांनो ही कन्सेप्ट खरी खूप तशी जास्ती नवीन नाहीये, परंतु आता सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यापर्यंत ती पोहोचलेली नाहीये. तर तुम्हाला एक आवर्जून सांगू इच्छितो की बायपास प्रोटीन आणि बायपास फॅट ही कन्सेप्ट तुम्ही आवर्जून अडॉप्ट केली पाहिजे. कारण असं आहे की बायपास प्रोटीन किंवा बायपास फॅट, एक उदाहरण देतो साधं, उरुळी कांचनहून जर पुण्याला जायचं असेल तर आपण सिटीतून गेलो तर कुठेतरी आपल्याला थकवा येईल की ट्रॅफिक खूप आहे, पण तेच जर आपण बायपासने गेलो तर आज कुठेतरी आपली ऊर्जा ही साठवून राहील आणि आपली तत्परता किंवा कार्यक्षमता वाढेल. तसंच जनावरांच्या बाबतीत आहे, कारण जनावराला जो आहार दिला जातो त्यातली जी प्रथिनं आहेत
ती खाल्ल्यानंतर सूक्ष्म जीवाणू, जे पोटातली सूक्ष्म जीवाणू आहेत, ती काय करतात, त्याचं विघटन करतात त्या प्रथिनांचं. त्याच्यामुळे स्वतःसाठी प्रथिनं तयार करतात आणि उरलेली 50%, उदाहरण देतो, समजा आहारातून 40 ग्रॅम त्यांना प्रथिनं गेली आहेत, तर त्यातली 50% म्हणजे 20 ग्रॅम त्या जनावराला वापरतात. 50% ही फक्त दूध निर्मितीला उपयोगाला येतात. म्हणून मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपलं कार्य काय आहे की ह्याला बायपास कसं करता येईल, म्हणून त्याला तुम्ही घरच्या घरी काही करू शकत नाही. बायपास प्रोटीन हा मार्केटमध्ये प्रकार उपलब्ध आहे, कारण तो खायची पद्धत सेम आहे, पण तो खाऊ घातल्यानंतर त्याच्यावरती सूक्ष्म जीवाणू विघटनाचं काम करायला जातात, परंतु विघटन पूर्णतः होत नाही. त्याच्यामुळे 90% म्हणजे 40 ग्रॅम मधलं 90 म्हणजे 35 ते 36 ग्रॅम जसं त्या जनावराला ओटीपोटामधून दूध निर्मितीसाठी रक्ताभिसरणाद्वारे वापरलं जातं. म्हणून बायपास प्रोटीन आणि बायपास फॅटची पण तसेच कन्सेप्ट आहे. फक्त एक मुद्दा अगदी क्लिअर कट सांगतो मित्रांनो, की उगी तुमचं जनावर 7 ते 8 लिटर दूध देतंय किंवा 10 ते 12 लिटर दूध देतंय आणि त्याला तुम्ही बायपास प्रोटीन किंवा बायपास फॅट खाऊ घालायचा, ही कन्सेप्ट खऱ्या अर्थाने सायंटिफिक कम्युनिटीला सुद्धा मान्य नाहीये. कारण शक्यतो बायपास प्रोटीन आणि बायपास फॅट हे हाय इल्डर्स म्हणजे जास्ती दूध देणाऱ्या गाया ज्या आहेत, म्हणजे 15 लिटर आणि वरती ज्या दूध देणाऱ्या गाया आहेत, त्यांना शक्यतो तुम्ही बायपास प्रोटीन आणि बायपास फॅट हे आवर्जून खाऊ घाला. तर अशा रीतीने ही पूरक खाद्य आहे. आता आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे येतो, खनिज मिश्रणे. मित्रांनो, एक काळ असा होता ज्यावेळी 2006 साली मी बायफला जॉईन केलं, त्यावेळी मी पाहिलं किंवा आत्ताही आपण पाहतोय, परंतु आता बरेचशा म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान हे मार्केटमध्ये आल्यामुळं बऱ्यापैकी गव्हर्नमेंट असेल, पशुसंवर्धन खातं असेल किंवा बायफ सारख्या एनजीओ असतील किंवा गोविंद डेअरी सारख्या प्रायव्हेट कंपन्या असतील किंवा सहकारी क्षेत्रातील लोक असतील, ही सगळी लोक खूप महत्वाचं काम करतायत, अवेअरनेस, ज्याला की आपण म्हणतो एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज. त्याच्यामुळे काय झालंय की आज खनिज मिश्रणाचं महत्व कळायला लागलं. त्याचं एक उदाहरण देतो मित्रांनो. आपण म्हणतो गाईचं दूध पौष्टिक आहे किंवा म्हशीचं दूध पौष्टिक आहे म्हणून आपण ते पितो किंवा आपल्या लहान मुलांना देतो. आता मला एक साधं गणित सांगा, पौष्टिकता कुठून आली? एक शेतकरी म्हणून विचार करा किंवा अडाणी माणूस म्हणून विचार करा की ही जी पौष्टिकता दुधामध्ये उतरते, ही पौष्टिकता कुठून येते मित्रांनो? ती त्या शरीरात, गाईच्या शरीरातून येते. ती काय आबाळातून पडत नाही. कारण आपल्याला माहिती, तुम्ही गाईला खायला व्यवस्थित घाला की न घाला, ती दूध द्यायचं काम करते. कमी जास्त देईल पण दूध देते. परंतु दूध देतात असताना नैसर्गिक दृष्ट्या त्या दुधामध्ये ही पौष्टिक तत्व तिच्या शरीरातून आणि शक्य जातात. म्हणून आपलं काम काय आहे की या उत्तम अशा पशु आहारासोबत किंवा पशु व्यवस्थापन आहार व्यवस्थापनासोबतच त्यांना बाहेरून खनिज मिश्रणे, जे एक नामांकित कंपनीची खनिज मिश्रणे असतात, ते आपण दिली पाहिजेत. आता पुढचा प्रश्न असा आहे की खनिजे कुठल्या प्रकारचे असतात? एक साधं तुमच्या जनरल नॉलेजसाठी एक 2-3 स्लाइड मी दाखवतोय, कारण खनिज मिश्रण महत्वाचं आहे, परंतु त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळायला पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात लागणारी काही खनिजे असतात, जसं की कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, त्याचं तुम्हाला मी दाखवेन. कारण कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाडांसाठी खूप गरजेचे. विचार करा, 400-500 किलो वजन त्याच्या 4 पायावर त्यांचं निभावलं जातं, ते फक्त आणि फक्त कॅल्शियम फॉस्फरसच्या व्यवस्थित प्रमाणामुळे. तशाच प्रमाणात काही अत्यल्प प्रमाणात लागणारी खनिजांची प्रकार आहेत, जसं की आयर्न म्हणजे लोह, कॉपर आहे, कोबाल्ट आहे, आयोडीन आहे, झिंक आहे, मॅग्नीज आहे, सेलेनियम आहे. तर ह्या प्रकारची खनिजे 2 प्रमाणात लागणारी मी आता इथं तुम्हाला सांगितलेली आहेत. दुसरं असं आहे की साध्या भाषेमध्ये शक्यतो सगळ्यांनी नोट करा की खनिजांची गरज काय आणि त्याचे फायदे काय. एक साध्या भाषेमध्ये सांगितलंय. एक तर शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला पाहिजे. दुसरं असं आहे की शरीराची झीज जी भरून काढायची. मगाशीच मी सांगितलं की लहान जनावरांपासून म्हातारपणाकडे जाताना शरीराची झीज होते, ही झीज भरून काढण्याचं काम सुद्धा खनिजे करतात. तसेच रोगप्रतिकारक क्षमता, जी जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता हे वाढवण्यासाठी सुद्धा खनिजे खूप गरजेचे असतात. दुसरा आहे की दूध उत्पादनासाठी. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की डायरेक्ट दूध उत्पादनावरती खऱ्या अर्थाने खनिजांचा परिणाम होत नाही, परंतु परिणाम जो होतो तो म्हणजे त्याच्या जे प्रजनन क्षमता आहे ती सुधारण्यावर होतो. आणि ती प्रजनन क्षमता व्यवस्थित जवणे म्हणजेच काय, गाय वेळेवर माजावर येणे, गाय वेळेवर गाभण राहणे. आणि ह्याच्यामुळं गाय जर गाभण राहिली, माजावर आली, तिला भरवलं, ती गाभण राहिली, त्यानंतर तिनं गाभ दिला, मग दूध चालू होईल. म्हणजे हे चक्र जे आहे हे व्यवस्थित करायचं असेल तर दररोज, जसं मी सांगितलं, लहान वासरांसाठी एक साधारणतः 15 ते 25 ग्रॅम आणि मोठ्या जनावरांसाठी 40 ते 50-60 ग्रॅम कालवडींसाठी आणि दुधाळ जनावरांसाठी 60 ते 80 ग्राम
हे नामांकित कंपनीचं खनिज मिश्रण हे दिलंच गेलं पाहिजे. आता याचे फायदे काय आहेत मित्रांनो? एक तर असं आहे की गाय वेळेवर माझावर येते, गाभण राहते, त्यामुळे दुधाचं प्रमाण कॉन्स्टंट तर राहतच पण वाढतं सुद्धा. प्लस जार अडकण्याचा जो प्रकार आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. दुसरा असा आहे की प्रजनन संस्थेतील काही अवयवांची वाढ, जसं की आता तुम्हाला माहिती आहे की योनी मार्गातून जेवढे आपण स्त्री बीजांड वगैरेच्या गोष्टी करतो किंवा त्याचं प्रजनन संस्थेचा जो भाग आहे युटेरस ज्याला म्हणतो, तर गर्भाशय, हे सगळ्या गोष्टींच्या अवयवांची वाढ व्यवस्थित करायची असेल तर त्याला खनिज मिश्रण लागतं. दुसरं आहे शरीर किंवा कातडीला चकाकी येते आणि सगळ्यात महत्वाचं रक्ताभिसरण अगदी योग्य पद्धतीनं होतं. म्हणून खनिज मिश्रणे हे ते गायी किंवा जनावरांसाठी खूप महत्वाचे आहेत. आता मित्रांनो आणखी एक साध्या प्रकारे टेबल मी तुमच्या समोर मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये की वेगवेगळी खनिजे किंवा क्षार आणि त्याचा उपयोग काय आहे हे साध्या भाषेमध्ये सांगतो. कॅल्शियम आणि फॉस्फरस शक्यतो दोन्हीही हाडांची वाढ होण्यासाठी, तसेच दूध उत्पादनासाठी आणि स्नायूंचे कार्य व प्रजननासाठी गरजेचे आहे. पोटॅशियम जर बघितलं तर शरीरातील जे पाण्याचं संतुलन राखायचंय किंवा मज्जासंस्थेतील काही कामं असतात त्याच्यासाठी गरजेचे असतात. आपल्याला माहिती आहे जेवढे आपल्याला सुद्धा जुलाब होतात तेवढी पाण्याचं संतुलन बिघडतं, म्हणून आपल्याला एक सॅचेट दिलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा पोटॅशियम असतं. तसंच जनावरांसाठी आहे, हे सगळे घटक वेगवेगळ्या कार्यासाठी लागतात. सोडियम म्हणून आपण सोडियम क्लोराईड म्हणून मीठ देतो बऱ्यापैकी, परंतु आता मीठ द्यायची गरज का पडत नाही हे मी पुढल्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगेन. तर सोडियम म्हणजे पाणी संतुलनाचं काम करतं आणि दूध उत्पादनाला मदत करतं. कॉपरचं सुद्धा प्रजननामध्ये खूप महत्वाचा त्याचं कार्य आहे. तसेच पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी कॉपर आणि झिंक आणि प्रजननासाठी हे खूप महत्वाचे घटक आहेत. कोबाल्ट सुद्धा वेगवेगळ्या जीवनसत्व निर्मितीसाठी उपयोगाला येतं. प्रजननाला तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे ह्याच्यासाठी सुद्धा खूप गरजेचं असतं. सेलेनियम बऱ्यापैकी जार अडकण्याच्या केसेसमध्ये, सांधे काही उकडले असतील किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची त्या केसमध्ये सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो म्हशीमध्ये पर्टिक्युलरली की जनावर जास्त वेळ माज दाखवत नाही किंवा मुका माज आपण म्हणतो त्यांचा, तर हे जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर मॅग्नीज दिलं गेलं पाहिजे. परंतु वेगवेगळी क्षार आपण द्यायची नाहीयेत, एकत्र केलेली क्षार एकत्र करून तयार केलेली खनिज मिश्रण आपण आपल्या जनावरांसाठी द्यायचे. मित्रांनो आता आपण बघूयात की जसं मी मागे सांगितलं दूध पौष्टिक आहे. पौष्टिकता कुठून आली? गायीच्या शरीरातून. तर सर्वसाधारणपणे 1 लिटर दूध जर तुम्ही त्या गायीपासून घेतलं तर सर्वसाधारणपणे 1.2 ग्रॅम कॅल्शियम आपण त्या शरीरातून घेतोय. विचार करा, आज 10-10, 20-20 लिटर दूध त्या गायीपासून घेतोय. आज 20 लिटर जरी म्हणलं तरी 24 ग्रॅम कॅल्शियम बाहेर पडतंय. मग हे आपण कुठून द्यायचं? तर ते देण्यासाठी म्हणून खनिज मिश्रण आपल्याला त्या गायीला दिले गेले पाहिजे. तर अशा दृष्टीनं हा टेबल म्हणजे दाखवण्याचा उद्देश असा आहे, हे सगळं असल्यामुळं आपण आपल्या जनावराला खनिज मिश्रण दिलं गेलं पाहिजे. दुसरं आहे मित्रांनो, हे मी कुठली इथं मार्केटिंग करत नाहीये, परंतु तुमच्यापर्यंत सुद्धा ही गोष्ट पोहोचली पाहिजे. कारण गोविंद डेअरीच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा एक महत्वाचा मुद्दा आहे की बायोफची जी दर्जेदार उत्पादनं आहेत ती सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. तर बऱ्याचशा ठिकाणी माहित नाही की बायोफ सुद्धा काय करतं. आणखी या व्यतिरिक्त फक्त बऱ्याच ठिकाणी एआय करतं किंवा सिमन देतं असं नाहीये. त्याचसोबत आपण मिनरल मिक्सचर, जैविक खतं असतील, गांडूळ खत असेल ह्याचं पण आपण देतो. तर विमिकॉन म्हणून जो आमचा प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये विटामिन मिनरल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जास्त दूध देणाऱ्या गायी, तसेच ज्याला प्रजनन क्षमतेचे प्रॉब्लेम आहेत, गाभावून राहत नाही, वेळेवर माझावर येत नाही, अशा प्रकारच्या जनावराला आपण विमिकॉन देतो. दुसरं असं आहे की ISI मार्क आपले मिनरल मिक्सचर प्रोडक्ट आहेत. आता एक सर्वसाधारणपणे एक माहिती देतो की कुठलंही मिनरल मिक्सचर बनवताना त्याला कुठेतरी ठोकताळा असतो. म्हणून आधी काय केलं जातं की जनावरांचं रक्त, माती आणि चारा ह्याचं सॅम्पलिंग करून टेस्टिंग केलं जातं रिजन वाईज. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रिजन मध्ये आपण काम केलंय. अहमदनगर असेल, आपण बाहेरच्या स्टेटमध्ये केलंय, सोलापूरमध्ये सुद्धा काम केलंय. त्याच्यामुळे आपण जिथल्या एरियात गरज आहे तिथल्या प्रकारची खनिजांची कमतरता काढतो आणि तशा प्रकारची खनिज मिश्रण सुद्धा आपण बनवतो. त्याचसोबत ISI मार्क, आता आपण म्हणतो पाण्याची बॉटल जरी तुम्ही बिस्लरी घेतली त्याला ISI मार्क पाहिजे. कारण का आहे? कारण ISI मार्क हे स्टँडर्ड झालं, म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड झालं. म्हणून एक कुठंतरी गुणवत्तेचा दाखला म्हणून आपण ISI मार्क घेतो. ते काय फक्त असं नाही की ते स्टॅम्प त्याच्यावरती छापला जातो. याचा अर्थ ती गुणवत्ता आपण जपण्यासाठी वेगवेगळ्या टेस्टिंग किंवा क्वालिटी नॉर्म्स जपतो. अशाच दृष्टीनं एक तुमच्या क्लॅरिफिकेशनसाठी एक चार्ट मी दिलेला आहे. बऱ्याच वेळा मी म्हणजे ज्यावेळी समोरासमोर लेक्चर घेतो त्यावेळी विचारतो की विदाऊट सॉल्ट आणि विथ सॉल्ट म्हणजे बिना मिठाचं आणि मिठाचं काय फरक आहे. तर बऱ्याचशा लोकांना हा टेबल दाखवून ज्यावेळी मी प्रश्न केला जातो की तुमच्या जनावरांसाठी कुठलं खनिज मिश्रण द्याल, ते म्हणतात साहेब आम्ही मिठासहित देऊ. जो प्रकार आहे टाईप 1 म्हणजे मिठासहित, पण ती लोक चुकतात. कारण सांगतो तुम्हाला की ज्यावेळी टाईप 1 आणि टाईप 2 म्हणजे मिठासहित आणि बिना मिठाचे, ह्याला कारण आहे. तुम्ही बघा की जवळपास
जो रो आहे याच्यामध्ये 22% हे मीठ आहे. हे जे 22% मीठ आहे म्हणजे 100 ग्रॅम जर तुम्ही मिनरल मिक्सर त्यातलं घेतलं तर 22 ग्रॅम मीठ आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 1 किलोमध्ये 220 ग्रॅम हे मीठ आहे. ह्याच्यामुळे काय होतं की ते जनावर जेवढी ते खनिज मिश्रण खातं त्याच्या आधी जेवढी पुढा जर ओपन ठेवला तुम्ही तर त्याचा दगड बनण्याची क्षमता असते, कारण मीठ हे आर्द्रता शोषून घेतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की तुम्ही साधं कंपॅरिझन करा. बिना मिठामध्ये 20% कॅल्शियम आहे, ह्याच्यामध्ये 16% कॅल्शियम आहे. फॉस्फरस 12%, 9%. म्हणजे सांगण्याचा एक उद्देश आहे की आजचा शेतकरी अडाणी राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे कुठलंही खनिज मिश्रण घेताना ISI मार्क असेल तर वेल अँड गुड, नामांकित कंपनीचा असेल तर त्याचा तक्ता पहा, त्याच्यामध्ये कंटेंट कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, आणि एखाद्या नामांकित कंपनीचंच खनिज मिश्रण घ्या. आणि कुठेतरी एखादं सॅम्पल महिना 2 महिन्यातून डेअरीच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून तपासून घ्या. तर अशा दृष्टीनं आणखी एक सांगतो की मीठ शक्यतो रेडीमेड जे पशुखाद्य घेतो आपण किंवा आंबवण घेतो त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी ऍड केलेलं असतं, त्याच्यामुळं एक्स्ट्रा मीठ द्यायची काहीही गरज नाही. दुसरं असं आहे मित्रांनो की हे सगळं जेवढे आपण पाहतो तर हे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पशूंचे दूध उत्पादन खालील बाबींनी प्रभावित होते. कुठल्या त्या बाबी आहेत? नंबर 1 की पशूंची अनुवंशिक घडण काय आहे, म्हणजे जनावर कुठल्या जातीचं आहे, ऑलरेडी आपण त्याच्याविषयी मगाशी बोललो होतो. त्यासोबत दुसरा महत्वाचा घटक असा असतो की तत्कालीन शरीरांतर्गत काही संप्रेरके संतुलन, म्हणजेच काही जे की संप्रेरक तयार होतात, हार्मोन तयार होतात, ह्याचा परिणाम हा दुधावरती खूप होतो. कारण प्रजननावर त्याचा परिणाम होऊन दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ऊर्जेची उपलब्धता. म्हणून आपण म्हणतो की जनावरांच्या शरीरामध्ये ऊर्जेचं साधन हे खूप महत्वाचं आहे. मग आता जनावरांच्या ऊर्जेची साधन कुठले असतात? शरीरांतर्गत जी ऊर्जा साठवली आणि अन्नामधून जी मिळते ती. कारण तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा वेळी जनावराला जो आपण आहार दिला जातो तो जर कमी पडला, बऱ्याचशा वेळा एक थोडीशी संकल्पना लोकांची चुकीची अशी झालेली आहे की वेतात आल्यानंतर जेवढी शेवटचे 3 महिने आपण गाय किंवा म्हैस आटवतो तर त्यावेळी आटवणे म्हणजे लोकांचा गैरसमज असा आहे की तिचा पूर्ण आहारच एकदम कमी केला जातो. परंतु मित्रांनो ते चुकीचं आहे. कारण त्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळी तुम्ही संपूर्ण आहार तिचा कमी करताय तर त्यावेळी त्या काळामध्ये जी काही पौष्टिक तत्व लागतात ते आहार न मिळाल्यानं ती शरीरातून शोषली जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या जनावराला त्या ऊर्जेची कमतरता जाणवते आणि व्याल्यानंतर बऱ्याचशा वेळा आपण बघतो की ते जनावर उठत नाही, डायरेक्ट खाली बसतं. कारण आपल्याला माहिती आहे मिल्क फ्युअर होण्याचे प्रमाण का वाढत आहेत. आणखी एक कारण सांगतो मित्रांनो. आता फलटण असेल, बारामती असेल, ह्या भागामध्ये ऊसाचं वाडं खाऊ घालण्याची प्रथा जास्तीत जास्त आहे. हे मुद्दाम मी बाब तुम्हाला का सांगतोय? ऊसाचं वाडं खाऊ घालण्याला माझा विरोध नाहीये, परंतु विरोध एका गोष्टीला आहे की तुम्हाला सोपं आहे म्हणून ते डायरेक्ट कट करायचं, चाफ करायचं, खाऊ घालायचं. परंतु असं होत नाही मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही ऊसाचं वाडं जनावराला खाऊ घालताय का तर ते इझिली अवेलेबल आहे, परंतु त्याचा तोटा असा होतो की त्यामुळं त्यामध्ये एक हानिकारक तत्व असतं, ऑक्झॅलेट म्हणतो आपण त्याला. तर हे ऑक्झॅलेट कॅल्शियम उपलब्ध करून देत नाही शरीरामध्ये, म्हणून कॅल्शियमची कमतरता त्या जनावराला भासू शकते. म्हणून त्यासाठी एकच पर्याय, ही प्रोसेस तुम्ही तशीच फॉलो करा. ऊसाचं वाडा आणा, त्याला चाफ करा आणि एका टोपल्यामध्ये मोठ्या किंवा घमेल्यामध्ये त्या वाड्यावरती मुठभर चुनकळ टाका किंवा मिनरल मिक्सर टाका, खनिज मिश्रण टाका आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक 3 ते 4 तास ठेवा आणि सकाळी तयार केलेलं संध्याकाळी त्या वासराला जनावराला खाऊ घाला आणि संध्याकाळी तयार केलेलं सकाळी खाऊ घाला. ह्याचा नक्कीच परिणाम कॅल्शियम मिळण्यामध्ये मदत होईल आणि त्या जनावराला कुठलीही कॅल्शियमची कमतरता येणार नाही. तर मग अशा प्रकारचं वाढ वापरायला माझी काहीच तक्रार नाहीये. परंतु छोट्या पद्धतीनं बऱ्याचशा वेळा आपण पाहतो की जनावरांचं व्यवस्थापन करताना आळशीपणा खूप केला जातो. म्हणून जनावरांना आहाराचं व्यवस्थापन करायचं असेल तर आळशीपणा करून चालणार नाही. तर अशा दृष्टीनं हे माझं सांगण्याचा परिणाम उद्देश असा होता की बऱ्यापैकी ही ऊर्जा कमी पडलं तर जनावर स्वतःच्या शरीरातील ऊर्जा घेतो, त्यामुळे जनावर निगेटिव्ह एनर्जीमध्ये जातं, म्हणजे ऊर्जा कमी पडायला लागते. म्हणून काय होतं, त्या जनावराचं वजन घटतं. म्हणून तुम्ही बघा व्याल्यानंतर जनावराचं वजन घटीचं प्रमाण जे आहे ते जवळपास 600 ते 700 ग्रॅम प्रतिदिन असू शकतं. म्हणून अशा वेळी आपण त्या जनावराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणखी एक महत्वाचं आहे की वेता दरम्यान होणारं दूध उत्पादनातील बदल ह्या संदर्भात काही बाबी आहेत आणि त्याचा आलेख पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्याचं एक सगळ्यात महत्वाचं एक ऑब्झर्वेशन असं आहे की वेतातील दूध, आपण माहिती आहे 300 ते 305 दिवस वेताचा जो काळ आहे ह्याच्यामध्ये दूध उत्पादनाची अत्युच्च पातळी ती खूप महत्वाची असते.
कारण तुम्हाला माहिती अत्युच्च पातळीवरूनच त्या जनावराच्या वेतातील दुधाचं एकूण अंदाज येतो. म्हणून पहिल्या 40 ते 50 दिवसामध्ये गायींमध्ये ती अत्युच्च पातळी गाठली जाते. त्याच्यानंतर ती पातळी म्हणजे दुधाचं प्रमाण काही दिवस कॉन्स्टंट राहून कमी होतं, म्हणजे त्यापेक्षा दूध जास्ती वाढूच शकत नाही. तसंच म्हशींच्या बाबतीत हेच अत्युच्च पातळी 50 ते 60 दिवसांची गाठली जाते. दुसरं असं आहे की 80 ते 90 दिवसांनी दूध हे घटू लागतं गायींमध्ये जरी विचार केला, किंवा इन जनरल दोन्ही याच्यामध्ये पहिल्या 100 दिवसात जेवढं दूध मिळेल तेवढंच पुढच्या 200 दिवसात दूध मिळणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की पहिल्या 100 दिवसामध्ये जास्तीत जास्त दूध कसं काढता येईल त्याच्यासाठी वरील आहाराचा आपल्याला निवड करणं खूप गरजेचं असतं, आणि नुसती निवड नाही तर ते फॉलो केलं पाहिजे. म्हणून सर्वसाधारणपणे पहिल्या 105 दिवसातील उत्पादन वाढवून कसं आपल्याला मेंटेन करता येईल त्याच्यावर आपण भर दिला गेला पाहिजे. आणखी एक महत्वाची घटक असा आहे की बऱ्याचशा दूध उत्पादन वाढायच्या काळात अपुरा प्रथिनं मिळतात. म्हणून काय आहे, व्याल्यानंतर जनावराला त्या योग्य प्रकारचा पशु खाद्य, त्यानंतर दूध जर जास्त असेल तर त्याला बायपास प्रोटीन, बायपास फॅट, ह्या सगळ्या गोष्टी ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. उच्च दर्जाचं पशुखाद्य त्या जनावराला दिलं गेलं पाहिजे. आणखी एक महत्वाचं आहे, हे निगेटिव्ह एनर्जी जे म्हणलं त्याला पॉझिटिव्ह मध्ये आणायचं असेल तर काय केलं पाहिजे, कारण त्याला वेगवेगळी पौष्टिक तत्व आपण पोहोचले गेले पाहिजेत. म्हणून मगाशी जो मी आहार सांगितला, हिरवा चारा असेल, वाळा चारा असेल किंवा पशुखाद्य, हा व्यवस्थित प्रमाणातच दिला गेला पाहिजे. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की कोणतरी मध्ये बोलतोय, तुम्हाला माहिती आहे की ही जे आपली वेताचा पिरियड असतो त्याच्यामध्ये महत्वाच्या दृष्टीने आपण 3 प्रकार केलेले आहेत. ह्या 3 प्रकारामध्ये त्याच्यापूर्वी आधी एक मी ग्राफ दाखवतो. आता तुमच्या माहितीसाठी जेवढे जनावर व्यात, हा मधला ग्राफ जो तुम्हाला दिसतोय, तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहार ग्रहण करण्याचं प्रमाण कमी होऊन हळूहळू वाढत जातं आणि परत कमी होतं जिथं आपण जनावर आटवतो. परंतु खालचा ग्राफ जर तुम्ही बघितला तर दूध एक काळ असे येते की हायेस्ट मिल्क होऊन नंतर कमी कमी व्हायला लागते. म्हणजे वरचा जर ग्राफ बघितला तर एक अतिउच्च पातळीनंतर एक कॉन्स्टंट राहून परत खाली होते. म्हणजेच इतक्या वेळ जे आपण चर्चा करतोय की जनावराच्या वेतातील काय परिणाम असतात, तर ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहूयात. आधी एक काही जनरल बाबी तुम्हाला सांगतो. दूध काढल्यानंतर एक शक्यतो ताजा आहार, म्हणजे जसं की आत्ताचा आपण आहार बोललो तो आहार द्यावा. आता दुसरी महत्वाची एक गोष्ट सांगायची राहून गेली की आहार देत असताना कशा प्रकारे दिला पाहिजे. शक्यतो आजकाल TMR ही कन्सेप्ट निघाली, म्हणजे टोटल मिक्स्ड राशन. याच्यामध्ये काय केलं जातं, त्याला कुठलीही मोठी यंत्रणा राबवायची गरज नाही. मोठा फार्म असेल तर TMR सिस्टम आहे, परंतु छोट्या शेतकऱ्यांसाठी 10-20 गायी असतील ते सुद्धा घरच्या घरी TMR बनवू शकतात. ह्याच्यामध्ये एकूण गायीचा दिवसभराचा जो हिरवा चारा, वाळला चारा, हे सगळं प्रमाण एकत्र मिक्स करायचं आणि त्यानंतर 2 ते 3 भागामध्ये विभागून त्या जनावराला ते खाऊ घालायचं. ह्याला म्हणायचं TMR कन्सेप्ट. तर अशा प्रकारचं आहार व्यवस्थापन आपण हे केलं गेलं पाहिजे. दुसरा आहे की शक्यतो पशुखाद्य देण्या अगोदर वैरण दिली पाहिजे आणि दूध काढायच्या आधी हे पशुखाद्य दिलं पाहिजे. कारण दूध काढल्यानंतर जनावर हे रवंथ करण्यात एंगेज राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, दूध काढल्यानंतर त्याच्या स्तनामधील, सडामधील छिद्र ओपन असतात आणि त्यामुळे ते जनावर जर खाली बसलं तर सूक्ष्म जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो आणि दगडी किंवा मस्टायटिस होण्याचा, दगडी कास ज्याला म्हणतो आपण, तो प्रादुर्भाव होण्याचा चान्स असतो. म्हणून शक्यतो त्या जनावराला आपल्याला एंगेज ठेवायचे रवंथ करण्यामध्ये, म्हणून त्यावेळी आपण पशुखाद्य दिलं गेलं पाहिजे. दुसरं मगाशी मी सांगितलं, सुका व ओला चारा मिसळून द्या. त्यामुळे होतं काय की सुक्या चाऱ्याची जी पौष्टिकता कमी आहे ती वाढवायला मदत होते ओल्या चाऱ्यामुळे. अशा दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट सुरुवातीला पण मी गुणधर्मामध्ये सांगितला होता की पशुखाद्य व चाऱ्यामध्ये बदल करू नये. कारण एक माझं एक ऑब्झर्वेशन आहे की बऱ्याचशा वेळी शेतकरी काय करतो, शेजाऱ्यांनी हे पशुखाद्य चालू केलं म्हणून मी इमिडिएटली ते खाद्य चालू करतो. नाही. उदाहरण देतो, जर तुम्हाला पशुखाद्य बदलायचंच आहे तर आज समजा 5 किलो पशुखाद्य देत आहे, तर आज जुनं पशुखाद्य 5.25 किलो द्या, नवीन पशुखाद्य. हॅलो सर, आवाज येतोय? येतोय. आवाज क्लिअर आहे, काहीच अडचण नाही. क्लिअर. ओके. तर समजा आपण जे पशुखाद्य देतोय बदलायचं जर असेल तर आज 5.25 किलो जुनं आणि नवीन 1/2 किलो, दुसऱ्या दिवशी 4.5 अर्धा, असं करत करत एक दिवस येतो साधारणतः 10 ते 12 दिवसामध्ये की 100% रिप्लेसमेंट नवीन. त्याच्यामुळं शक्यतो आहारामध्ये एकदम बदल नको. अशा प्रकारचा आहार तुम्ही व्यवस्थित विचार करून द्यावा. दुसरी महत्वाचं आहे, आहाराच्या वेळा पण बदलू नये, कारण त्याचा परिणाम
संप्रेरकावरती म्हणजेच हार्मोन्सवरती होतो आणि अल्टिमेटली दुधावरती परिणाम होतो. दुसरा आहे वेताच्या 3 आपण काळामध्ये विभागण्या करतो. वेताचा जो सुरुवातीचा काळ आहे ज्याला अर्ली लॅक्टेशन म्हणतो, त्याच्यामध्ये शक्यतो आपण शुष्क पदार्थ चाऱ्यातून द्यावे आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं की भूक मंदावलेली असते व्याल्यानंतर, म्हणून वेताच्या सुरुवातीच्या काळात भूक वाढवण्यासाठी वेगवेगळी तत्व त्यांना जाणं खूप गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात लुसलुशीत हिरवा चारा आणि संतुलित आहार त्या जनावराला गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्यातून प्रथिनच चांगल्या प्रकारे गेले पाहिजे. म्हणून व्याल्यानंतर उच्च दर्जाचा पशुखाद्य त्या जनावराला मिळणं खूप गरजेचं आहे. दुसरा आहे वेताच्या काळातील म्हणजे जसं की मिड लॅक्टेशन ज्याला म्हणतो, मध्य काळ ज्याला म्हटलं जातं. तर काय होतंय म्हणजे माहिती फार चांगली आहे, तुम्ही शांतचित्त म्हणजे व्यवस्थित गडबड नाही केली तरी चालेल. नाही, वेळ नाही, आपल्याकडे आहे, चालेल. आपण लोक म्हणजे फार चांगलं Very चाललेलं good, आहे, very good. ऐकतच राहावं वाटतंय. त्यामुळे व्हेरी गुड. हा व्यवस्थित गडबड म्हणजे फास्ट नाही घेतलं तरी नको ना? चालेल. ठीक आहे हो सर, ठीक हो, आहे. फार चांगली माहिती आहे. म्हणजे कारण काय झालं 1 तास झाला, मला वाटलं टाइम लिमिटेशन नाही. तुम्ही. अजून अर्धा तास घेतला तरी चालेल, पण Very एवढी good, sir. चांगली Definitely. माहिती आहे, Thank you very much. लोकांना Thank you. ऐकायची आहे आणि तुमची सांगण्याची पद्धत पण चांगली आहे, असं ऐकतच राहावं वाटतं. थँक्यू सर, थँक्यू. यस. गडबड नाही केली तरी चालेल. ओके, तर मित्रांनो आता गायकवाड सरांनी सांगितल्यामुळे मी थोडासा रिलॅक्स झालो, कारण मला 1 तासाचं जे टाइम लिमिट वाटलं होतं तर त्याला मला थोडंसं एक्सटेन्शन दिल्याबद्दल धन्यवाद. तर वेताचा काळ जसं मी सांगितलं की सुरुवातीचा काळ, मध्य काळ आणि शेवटचा काळ. तर अर्ली लॅक्टेशन म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये भूक मंदावलेली असते आणि ती जर वाढवायची असेल तर शुष्क पदार्थाचं ग्रहण चांगलं झालं पाहिजे. म्हणून शुष्क पदार्थाचं ग्रहण करण्यासाठी हिरवा चारा आणि वाळला चारा याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. पशुखाद्य जो आहे रेडीमेड पशुखाद्य किंवा खुराक तो हळूहळू आपण वाढवत गेला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की काय होतं, व्याल्यानंतर दूध निर्मिती फास्ट असते, म्हणजे नॅचरली दूध जास्ती असतं आणि ते हळूहळू वाढवणं आपलं काम आहे. म्हणून हे वाढवायचं असेल तर पशुखाद्य व्यवस्थित प्रमाणात वाढवलं पाहिजे. आणि हा जेवढे आपण संतुलित पशु आहार त्या जनावराला देतो त्यातून सर्वसाधारणपणे 19% पर्यंत त्या जनावराला प्रथिनांचं प्रमाण मिळतं. म्हणून अशा प्रकारे, कारण त्याच्यामधली 35% पर्यंत पचणारी प्रथिने असतात. म्हणून मी मगाशी सांगितलं जर त्या गाईचं दूध चांगलं असेल, जास्ती दूध देणारे असेल तर बायपास प्रोटीन देण्याचा खरा हाच काळ आहे, ज्याच्यामुळं त्या गाईचं दूध जास्ती प्रमाणात वाढेल. म्हणून उच्च दर्जाचं बायपास प्रोटीन या काळामध्ये तुम्ही त्या जनावराला दिलं गेलं पाहिजे. दुसरं मित्रांनो आहे मिड लॅक्टेशन, म्हणजे वेताचा जो मधला काळ आहे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं. काय होतं जनरली आता सुरुवातीला आपण बघतो की पहिल्या काळामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला एकच पडलेलं असतं की ती गाई आता माझ्यावर कधी येईल आणि मी तिला कधी भरवतो. मित्रांनो शक्यतो स्टँडर्ड प्रॅक्टिस तुम्हाला माहिती आहे, एक माज आपण घालवतो आणि दुसऱ्या माजाला तिला भरवतो. परंतु त्यावेळी आपलं दुसरं एक उद्देश असा पाहिजे की त्या काळामध्ये आपण खाद्याचं व्यवस्थापन असंच कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय की हळूहळू तिचं शुष्क पदार्थ हे वाढला गेला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, दूध वाढतंय ना, कारण अतिउच्च दुधाचं प्रमाण ह्या काळात वाढतं, म्हणून आहार सुद्धा त्या प्रमाणात वाढवला गेला पाहिजे. आणि दुधाच्या क्षमतेनुसार पशुखाद्य देण्याचं प्रमाण, कारण मी पहिलंच सांगितलं जर व्याल्यानंतर ती गाय 8 ते 10 लिटर देत असेल तर 400 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे हा ठोकताळा आपला फिक्सच राहायला पाहिजे. परंतु तिचं जेवढी दूध वाढतं तर पशुखाद्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. बऱ्याच वेळा मी पाहतो शेतकरी पशुखाद्य वाढवत नाही, फक्त त्या जनावराचं दूध वाढतं, पशुखाद्याचं प्रमाण तेवढंच ठेवलं जातं. त्याचा विपरीत परिणाम असा होतो की त्या गायीची कमतरता वाढते, शरीराची कमतरता वाढते. परंतु तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, त्या काळात गायीच्या पोटामध्ये वासरू असतं, त्याचं संगोपन होणं पण गरजेचं आहे. म्हणून कृपया दुधाच्या क्षमतेनुसार पशुखाद्याचं प्रमाण कमी जास्त करा, एकच शेवटपर्यंत ठेवू नका 300 दिवस. दुसरं असं आहे की आणखी एक, ह्या काळामध्ये जवळपास 17% दरम्यान प्रथिनं त्या गाईला गरजेची असतात. म्हणून योग्य दर्जाचं किंवा उच्च दर्जाचं पशुखाद्य त्या जनावराला दिलं गेलं पाहिजे. मित्रांनो इथं खऱ्या अर्थानं आपली गरज आहे की आपण ह्या काळामध्ये लेट लॅक्टेशन ज्याला म्हणलं जातं, म्हणजेच काय की वेताचा शेवटचा काळ. बऱ्याचशा वेळा मी पाहतो की ह्या काळामध्ये शेतकरी असं म्हणतात की गाईला आटवायचं साहेब, मग आटत नाही मग काय करायचं. मान्य आटत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की पशुखाद्य किंवा आहार एकदम आपण स्टॉप केला पाहिजे. एक तुम्हाला उदाहरण देतो, मी बारामती एरियातलंच आहे, अर्थात त्या गोष्टीला खूप वर्ष झाली. मी असंच फील्ड व्हिजिटला गेल्यानंतर एक गोष्ट मला शेतकऱ्याला विचारली, म्हणलं दादा ही गाय किती दिवसापूर्वी आटवली. अहो साहेब म्हणे दूध येत होतो मी काढत राहिलो म्हणे आणि काल आटवलं ना आज तर व्याली म्हणले ती गाय. म्हणजे बघा सांगण्याचा एक उद्देश आहे, आपण फक्त पैसा कमवायचा किंवा दूध घ्यायचं म्हणून तिचं पिळत राहतो दूध, परंतु हे कुठंतरी आटवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता मी त्याच्यावर चर्चा नाही करणार, परंतु
दूध आठवण्यासाठी गाय आठवली पाहिजे, परंतु त्यासाठी पशु आहार भले कमी देऊ आपण, परंतु अर्थातच एकदम कमी देणं. बऱ्याचशा ठिकाणी मी पाहतो की 30 किलोच्या चाऱ्याच्या जागी त्या गाईला अगदी 5-10 किलो सुद्धा चारा दिला गेला नाही जात. हे सबसेल म्हणजे स्पेशल चुकीचं आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की या शेवटच्या काळामध्ये व्यवस्थापन खाद्याचं हे खूप चांगल्या दृष्टीने केलं गेलं पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या काळामध्ये गाय आठवल्यानंतर त्या गाईला खनिज मिश्रणे मात्र अजिबात कमी गेली नाही पाहिजे. कारण तुम्हाला मी उदाहरण देतो, या काळामध्ये काय होतं, जनरली गाईला प्रथिनं बंद केली, खनिज मिश्रणे बंद केली जातात. परंतु ह्याचाच परिणाम आपण काय करतो, अशा वेळी तिला ऊसाचं वाढ देतो. परंतु ऊसाचं वाढ मगाशीच सांगितल्याप्रमाणे त्याचा प्रादुर्भाव असा होतो, कॅल्शियमची कमतरता येते आणि गाय व्याल्यानंतर उठतच नाही, खाली बसते. मग तुम्ही पशुवैद्यक किंवा सेवा वर्गाची मदत घेता आणि त्याच्यावरती अफाट खर्च करतात. त्याच्याऐवजी जर तुम्ही खनिज मिश्रण मेंटेन ठेवलं, बाकीच्या गोष्टी मेंटेन ठेवला, तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. हा एक भाग झाला. म्हणून जसं मी सांगितलं की तिन्ही कालामध्ये किंवा ज्या वेगवेगळ्या लॅक्टेशनच्या स्टेजेस आहेत, वेताचे काळ आहेत, त्या काळामध्ये आपण ह्याचं नियोजन अगदी व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. दुसरं मित्रांनो असं आहे की या आहार व्यवस्थापनातील ऑलरेडी आपण बोललेलो आहे की बायपास प्रोटीन, बायपास फॅट किंवा प्रोबायोटिक आणि TMR, जसं ह्या गोष्टी ऑलरेडी बोलून झाल्या, तरी पण मी तुम्हाला एक संकल्पना देतो की TMR टोटल मिक्स राशन हे तुम्ही छोट्या प्रमाणात सुद्धा अगदी साध्या पद्धतीनं सर्व घटक एकत्र करण्याची पद्धत सोपी आहे. एक फावडा घ्या, हिरवा चारा, एक दलीय द्विदलीय, वाळलेला चारा, त्यानंतर पशुखाद्य, हे सगळं एकत्रित मिक्स करा आणि ते थोडा वेळ ठेवून त्याच्यामध्ये खनिज मिश्रण किंवा चुनखडीची पावडर टाका आणि मग ते जनावराला विभागून 2 ते 3 टायमामध्ये द्या. तर अशा दृष्टीनं TMR कन्सेप्ट फॉलो करा. कमीत कमी तुम्हाला एक साधारणतः अर्धा लिटर ते 1 लिटर दुधामध्ये नक्कीच वाढ झालेली दिसेल, कारण त्याच्यामध्ये शास्त्रीय कारणं प्रूव्हन केलेली आहेत की TMR कन्सेप्ट ही खूप चांगली आहे. याचा दुसरा फायदा काय होतो TMR मुळे, जे निकृष्ट दर्जाचा चारा आहे तो सुद्धा एक उच्च दर्जाच्या चाऱ्यासोबत सपाटून जातो आणि ते जनावर ग्रहण करायला मदत करतं, कारण त्यातून शुष्क पदार्थ मिळतो. हा एक भाग झाला. दुसरा आहे, आता मी हायड्रोपोनिक, कारण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जरी बोललो किंवा बाहेर देशामध्ये सुद्धा तसे भरपूर लोक काम करतात त्याच्यावरती, परंतु गोविंद डेअरी आणि पर्टिक्युलरली मी गायकवाड साहेबांचं हार्दिक असं अभिनंदन करतो, कारण शांताराम सरांनी जे फील्डवरती म्हणजे महाराष्ट्रच नाही तर नॅशनल लेवलला आणि भारतामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स दिलेली आहेत. म्हणजे लो कॉस्ट पासून ते हाय टेक्नॉलॉजी पर्यंतची हायड्रोपोनिक्स युनिट त्याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे हायड्रोपोनिक्सचं काय महत्व आहे. म्हणून छोट्या शेतकऱ्यांसाठी तरी किंवा ज्याच्याकडे कमी गाई म्हशी आहेत, टेक्नॉलॉजी फार चांगली आहे. दुसरं महत्वाचं आहे की इतर कुठल्याच महत्वाच्या बाबी आहेत, कारण आपण ज्यावेळी पशु आहार किंवा पशु आहाराचे व्यवस्थापन बघतो त्यामध्ये काही महत्वाचे घटक असतात. म्हणून मी नेहमी म्हणतो, आमच्या इथं उरुळी कांचनला सुद्धा, प्लीज माईक म्यूट करता का, जो आवाज येतोय तो? ओके. तर मी नेहमी म्हणतो उरुळी कांचनला की ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि न्यूट्रिशन हे पॅरललीच खरं चालतं, कारण ऍग्रिकल्चर शिवाय न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशन शिवाय ऍग्रिकल्चर हे काही उपयोगाचं नाहीये. तर त्या दृष्टीनं दुसऱ्या इतर महत्वाच्या काही संधी आपल्यासाठी आहेत, तुम्ही बघू शकता. कारण ह्याच सिरीजचा एक भाग म्हणून नंतर चारा पिकाचं नियोजन वगैरे वरती पण वेबिनार होतीलच आपले. परंतु एक महत्वाची बाब सांगतो की अजोला प्रोडक्शन, आता एक खाली जे काही मी मुद्दाम फोटोग्राफ्स टाकलेत ते स्वतःच्या इथल्या युनिटचे पण आहेत आणि काही आम्ही फील्डवरती पण डेमॉन्स्ट्रेशन केलेत. कारण RGSTC म्हणून एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपण अजोला प्रोडक्शनची टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि उच्च दर्जाचं अजोला प्रोडक्शन विदाऊट एनी प्रॉब्लेम आपण हे करतोय. तर तुम्ही तुमच्या दारी सुद्धा अजोला प्रोडक्शन करू शकता, ज्याच्यामुळे तो एक पर्याय म्हणून चाऱ्याला तुम्हाला भेटू शकतो. मित्रांनो, दुसरा उजव्या कोपऱ्यात जर तुम्ही फोटो पाहिला तो आहे निवडुंग. बऱ्याचशा लोकांच्या काही गैरसमजती असतील किंवा त्यांना माहित नाहीये की निवडुंग काय आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की रोडच्या कडेला जे काटेरी निवडुंग आहे, मान्य आहे निवडुंग हे काटेरीच असतं, परंतु त्याच्या काही प्रजाती आपल्याकडे उरुळी कांचनला आहेत, ज्याच्यामध्ये काटेविरहित निवडुंग हा प्रकार आपण एक प्रूव्ह केलेला आहे. या काटेविरहित निवडुंगामध्ये आपण काय करतो की काटेविरहित निवडुंगामध्ये काही प्रजाती अशा तयार केलेल्या आहेत की ज्याच्या ट्रायल आपण शेळ्यांवरती घेतलेल्या आहेत आणि अगदी सक्सेसफुली त्या प्रूव्ह झालेल्या आहेत. म्हणून माझी एक विनंती राहील की ज्यावेळी तुम्ही चाऱ्याचं नियोजन कराल, बांधांवरती जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं अशा प्रकारचं निवडुंगाचं
सुद्धा तुम्ही विचार करू शकता. काटेविरहित निवडुंग अगदी कमी मेहनतीमध्ये हे चारा पीक म्हणून तुम्ही घेऊ शकता. दुसरं महत्वाचं आहे युरिया प्रक्रिया. जसं मी मगाशीच सांगितलं, आमच्याकडे बऱ्याचशा वेळा ट्रेनिंगच्या गोष्टी येतात, तर शॉर्ट मध्ये मी युरियाची प्रक्रिया सांगतो. मित्रांनो, युरिया प्रक्रियेच्या बाबतीत काही संभ्रम आहेत किंवा थोडस लेबर ओरिएंटेड आहे म्हणून आपण करत नाही, परंतु तुम्हाला एक साधी पद्धत सांगतो की ज्यावेळी तुम्ही युरिया प्रक्रिया करता त्याच्यामध्ये आपण एक सिंपल टेक्नॉलॉजी काय करतो, युरिया वापरतो, पण त्याचं सुद्धा प्रमाण ठरलं पाहिजे. खऱ्या अर्थाने 100 किलो चाऱ्याला जर तुम्ही बघितलं तर तसं 4 किलो पर्यंत प्रमाण अलाउड आहे, परंतु आपण 2च किलो सांगतो. कारण बराच वेळा आपण बचकनी घेतो, म्हणजे आपल्याला माहित नाही, मुठभर घेतो आणि त्या पाण्यामध्ये टाकतो, प्रमाण मोजत नाही, परंतु त्याचा दुष्परिणाम म्हणजे ती गाय किंवा वासरू दगावू शकतं. म्हणून युरिया प्रक्रिया केलेला चारा हा वासरांना अजिबात देऊ नका, फक्त मोठ्या जनावरांना द्या. तर युरिया प्रक्रिया करण्याची एक छोटीशी पद्धत मी सांगतो. या युरिया प्रक्रियेमध्ये सिंपल करायचं, 100 किलो चारा घ्यायचा, त्याला कुट्टी करून घ्यायची आहे आणि ह्या चाऱ्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, एक तुम्ही सर्वसाधारणपणे 50 ते 60 लिटर पाणी एका ड्रम मध्ये घ्यायचंय. त्या चाऱ्यामध्ये, त्या पाण्यामध्ये 1-2 किलो युरिया टाकायचा आहे. तो पहिला ढवळून घ्यायचा आहे, कारण युरिया लवकर विरघळला जात नाही. तो विरघळण्यासाठी ढवळायचा आहे आणि व्यवस्थित द्रावण तयार झालं की त्याच्यावरतीच तुम्ही मिनरल मिक्सचर म्हणजे खनिज मिश्रण सर्वसाधारणतः 1 ते 2 किलो पर्यंत टाकू शकता आणि मीठ 1 ते 2 किलो टाकू शकता आणि 1 किलो गुळ टाका. ह्याच्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या केमिकल रिएक्शन होणार आहे, कारण युरिया म्हणजे केमिकल रिलेटेड आलं, तर त्याच्यामुळे जी केमिकल प्रक्रिया होणार आहे ती व्यवस्थित होण्याला मदत होते. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारची युरिया प्रक्रिया केलेला चारा जनावरांसाठी खाऊ घातला तर खूप फायदा होतो. आता हे करायचं कसं, तर युरिया प्रक्रियासाठी आपण एक काम करायचं, 100 किलो चारा चाफ कटर मधून काढून घ्यायचा आहे, तो व्यवस्थित प्लास्टिकच्या कागदावरती पसरवायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे द्रावण तयार केलंय ते मग्यानी थोडा थोडा चारा घ्यायचा, मग्यानी त्यात टाकायचं किंवा झारीनं फवारायचं, मिक्स करायचं, परत चारा टाकायचा, परत फवारायचं. अशा दृष्टीनं हे 50 लिटरचं पाणी सर्वच्या सर्व त्या चाऱ्यामध्ये, वाळलेला चारा घ्यायचा. हे क्लिअर करा, युरिया प्रक्रियेसाठी वाळलेला चारा घ्यायचा आहे, त्याचा चाफ करून वापरायचा आहे. अशा दृष्टीनं वाळलेला चारा 100 किलो पूर्ण मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर हा चारा हवाबंद प्रक्रियेमध्ये, हवाबंद कंडिशन मध्ये आपल्या कुठल्याही प्रकारे साठवण करून ठेवू शकता. कसं करू शकता, त्यासाठी एक करायचं की प्लास्टिकचा ड्रम असेल ते सुद्धा तुम्हाला एक उत्तम माध्यम आहे, नाहीतर खड्डा करा, प्लास्टिक पन्नी टाका आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक पन्नी क्लोज करून दाबून त्यातली हवा बाजूला काढायची. ड्रम असेल किंवा कुठली पद्धत असेल, त्यातला आपल्याला हवा बाहेर काढली पाहिजे, कारण हवेचा जर संसर्ग झाला तर ऑक्सिजनमुळं थोडंसं बुरशी चढण्याचं प्रमाण होतं, जसं बाकी प्रक्रियेमध्ये सुद्धा होतं. म्हणून तो फेल जातो युरिया प्रक्रिया. म्हणून अशा दृष्टीनं हवा काढून घ्या आणि हे सील पॅक करून 21 दिवस ठेवायचं. किती दिवस मित्रांनो, फक्त 21 दिवस. कारण सर्वसाधारणपणे 16 ते 18व्या दिवशी खऱ्या अर्थानं युरिया आणि वॉटर म्हणजे पाणी ह्याची प्रक्रिया होऊन ज्या काढा किंवा ज्या वाळलेल्या चाऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट किंवा कार्बोदके आहेत ती अशा प्रकारचे अमायनो ऍसिड तयार करायला मदत करतात आणि त्याच्यामुळं त्याच्या प्रथिनांची पचनीयता वाढवते. म्हणजे साध्या भाषेत सांगितलं, युरिया आणि पाण्यामुळं अमायनो ऍसिड तयार होतात आणि त्याच्यामुळं त्या प्रथिनांची परिपक्वता होऊन पचायला मदत होते. म्हणून थोडं जरी लेबोरियस असेल, थोडं किचकट असेल, परंतु युरिया प्रक्रिया ही करा आणि जनावराला तो चारा खाऊ घाला. पण ज्यावेळी तुम्ही 18-19 दिवसाला उघडता, एखादा दिवस हवा लागू द्या, त्यातला युरियाचा वास जाऊ द्या आणि मग त्या जनावराला बाकी हिरव्या चाऱ्यासोबत मिक्स करून युरिया प्रक्रिया केलेला वाळलेला चारा करा. दुसरा असा आहे की बहुउपयोगी चारा पिके आहेत, त्याच्यावरती मी आता जास्ती काही बोलणार नाही, कारण ऍग्रिकल्चरच्या जेवढे वेबिनार होईल त्यामध्ये वेगवेगळी चारा पिकाचं माहिती तुम्हाला भेटेल. आपण काही प्रकारच्या पानांचं सुद्धा चारा म्हणजे लीफ मिल त्याला म्हटलं जातं. दुसरा आहे मुरघास निर्मिती. मित्रांनो, ऍक्च्युली मला 1 तासाचं लिमिटेशन वाटल्यामुळं मी याच्यामध्ये काही स्टेप्स तुम्हाला अगदी पिक्टोरियल होत्या, पण त्या आता मी टाकू शकलो नाही. तरी पण तुम्हाला सांगतो, मुरघासावरती सुद्धा गायकवाड साहेबांचं भरपूर काम आहे. तरी पण मी तुम्हाला एक आजच्या वेबिनारचा भाग म्हणून सांगतो. मुरघास हे जनावरांसाठीच लोणचं आहे. जसं आपण आंब्याचा सीझन असला की कैरीचा सीझन असला की त्याचे कैरी फोडून त्याला आपण आंबवतो, त्याच्यासाठी मसाला वापरतो, मीठ, हळद, तेल असेल, तिखट असेल. हे आपण कशासाठी करतो, का तर वर्षभर आपल्याला आंबा मिळावा. अर्थात टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाइजमेंटचा इथं घेऊ नका की सालभर आम कैसे मिलेगा तो माझा पेलो, असं नाहीये. आपल्यासाठी आपण कैरीच्या माध्यमातून हे आंब्याचं लोणचं घेतो. तसंच जनावरांसाठी लोणचं म्हणजे मुरघास आहे. आता काय करतो आपण मुरघासामध्ये, सगळ्यात आधी हिरवा चारा घ्यायचा आहे,
बऱ्याचशा वेळा मी ऐकतो किंवा शेतकऱ्यांचे फोन येतात की डॉक्टर साहेब अशा प्रकारचा हिरवा चाऱ्याचा मुरगास केला पण तो काळवंडला किंवा त्यात बुरशी झाली. कारण एकच आहे की तुमची प्रक्रिया चुकलेली आहे. काय चुकले मित्रांनो? ज्यावेळी तुम्ही हिरवा चारा शेतातून काढता, तुम्हाला मी मगाशीच बोललो, याच्यामध्ये 75 ते 80% पाणी असतं, 20 ते 25% फक्त शुष्क पदार्थ. म्हणून मुरघासासाठी योग्य वातावरण किंवा पाण्याची आर्द्रता किती असली पाहिजे? 60 ते 65%. मग हे आणण्यासाठी शेतातून चारा कापायचा, तो जमिनीवर वाळवायचा, एक रात्रभर ठेवा किंवा दुसऱ्या दिवशी ऊन लागू द्या थोडं 8-10 तास, आणि त्यानंतर त्यातलं मॉइश्चर किंवा आर्द्रता 60 ते 65% येते ऑटोमॅटिकली. त्यानंतर तो चारा चाफ किंवा कटिंग करायचा आहे, कुट्टी करायची आहे, आणि अशा प्रकारचं सर्वसाधारणपणे 1 टन चारा जर तुम्ही घेतला 1000 किलो, तर ह्याचं पूर्णच्या पूर्ण कुट्टी करा. त्यानंतर आजकाल मुरघासाच्या पिशव्या सगळ्यांना माहिती, मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही. अशा प्रकारची पिशवी घ्या, त्यानंतर तो चारा त्याच्यामध्ये टाका. आणि 2 पद्धती आहेत. एक तर तुम्हाला माहिती गुळाचं पाणी, थोडंसं पाणी घेऊन गुळ, खनिज मिश्रण हे टाकून पण तुम्ही मुरघास करू शकता. कारण गुळ किंवा जॅगरी ज्याला म्हणतो आपण, किंवा मोलॅसेस, हे काय मदत करतं? विघटन घडवायला मदत करतं, ज्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो. त्याच्यामुळे मुरघास फास्ट होतं. परंतु आजकाल मुरघासाची कल्चर सगळ्या शेतकऱ्यांना माहित झाली आहे. मुरघासाचं कल्चर जर घेतलं तर सर्वसाधारणपणे 1.5 लिटर पाण्यामध्ये अर्धा लिटर कल्चर घ्यायचं उच्च दर्जाचं, आणि त्याचं द्रावण बनवून त्या 1 टन किंवा 1000 किलो चाऱ्यावरती फवारायचंय, आणि त्याच्यावर 5 किलो मिनरल मिक्सचर किंवा खनिज मिश्रण शिंपडायचंय. ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि दाबून दाबून हवा काढून त्या सायलेजच्या बॅग मध्ये भरायचं किंवा ड्रम मध्ये भरायचंय. पुन्हा पुन्हा सांगतोय, त्यातली हवा काढा, नाहीतर काय होईल? हवा जर राहिली तर किती सील पॅक करा, आतमध्ये विघटन होईल, काही प्रक्रिया होतील, आणि त्याच्यामुळं बुरशी येण्याचं प्रमाण वाढेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही इथं फोटोग्राफ मध्ये दाखवलंय मी काही की हायड्रोपोनिक असेल किंवा अझोला असेल किंवा निवडुंग असेल किंवा मिक्स क्रॉपिंग ज्याला म्हणतो, काही काही बहुउपयोगी चारा पिके, ह्या पद्धतीचा अवलंब कुठंतरी तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. आता थोडंसं मित्रांनो, आपण प्रश्नोत्तराकडे वळण्याआधी आणखी एक शेतकऱ्यांसाठी विस्तार कार्यक्रम म्हणून आपण काय काय करतो ते तुम्हालाही माहित असावं. याचा सांगण्याचा उद्देश याच्यासाठी आहे की अशा प्रकारच्या सेवांचा उपयोग ज्या गोविंद दूध किंवा फाउंडेशन कडे नाहीयेत, त्यासाठीच आपण एक कोलॅबोरेशन बायफ सोबत करतोय, आणि अशा प्रकारचे विस्तार कार्यक्रम आपण भविष्यात करणार आहेत. परंतु त्यासोबतच काही इनपुट सपोर्ट काय देऊ शकतो आपण उरुळी गांच्या माध्यमातून बायफच्या, ते मी इथं दाखवतोय. तर आपण काय करतो, अशा प्रकारचे लेक्चर्स असतील, काही ग्रुप मिटिंग्स असतील, काही बचत गटांच्या मार्फत काही मिटिंग्स करतो किंवा काही लेक्चर्स घेतो, हे सगळं आपण विस्तार कार्यक्रमाच्या अंतर्गत करतो. याच्यामध्ये आमची टीमच आहे, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग डिपार्टमेंट असेल, पशुखाद्य डिपार्टमेंट असेल, चारा पिकाचा असेल, किंवा सिमन आहे, सेक्स सॉर्टेड सिमनचं तुमचं मागे एक वेबिनार झालाय, जोशी साहेबांनी तुम्हाला सांगितलं असेल. तर अशा दृष्टीने आमची एक टीम जाते तिथे आणि वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करते. दुसरं असं आहे की काही आम्ही टेक्नॉलॉजी म्हणून डेव्हलप केलेल्या आहेत आतापर्यंत संशोधनाच्या माध्यमातून. कारण बायोफ हे 16 ते 18 वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करतं, आणि उरुळी कांचनला एकमेव मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. आणि मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये विकसित तंत्रज्ञान, जे काही ICAR तुम्हाला माहित असेल, ज्याला इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर म्हणलं जातं, तिथे 3 महत्वाचे प्रोजेक्ट आपल्याकडे 1976 पासून आपण करतोय. माझ्या डिपार्टमेंटचा असेल, ऍग्रिकल्चरचा असेल, किंवा जेनेटिक्स वरती असेल, वंशावळावरती. तर सांगण्याचा एक उद्देश आहे की हे रिसर्च करत करत त्यातून जे काही टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान विकसित झालं ते आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. जसं की संपूर्ण आहार कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. दुष्काळ ज्यावेळी असतो, बऱ्याचशा वेळा आम्ही बघितलं की 1972च्या दुष्काळात सुद्धा आपले आदरणीय म्हणून आमचे संस्थापक जे मणिबाईजी देसाई होते, त्यांनी सुद्धा आमच्या टीम सोबत खूप महत्वाचं केलेलं आहे. कारखान्याच्या माध्यमातून केलं, कारण त्यांच्याकडे मळी हा प्रकार जो म्हणतो आपण बघा खूप इझिली अवेलेबल असतो कारखान्यावरती. त्याला आपण वाफेची तंत्रज्ञान घेऊन स्टीम ट्रीटमेंट म्हणतो, ते आपण केलेलं आहे. दुसरं, सर आवाज येतोय? सर आवाज येतोय? आवाज येतोय? येतोय. हा, ठीक आहे. तर अशा दृष्टीनं एक ठोकळा पद्धत असेल. दुसरंच, वाफ देऊन त्या जर बग्याज वगैरेला ट्रीटमेंट केली, आणि तुम्हाला माहिती आहे की दुष्काळी काळात, उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमच्या एरियामध्ये मी भरपूर फिरलेलो आहे,
त्या भागामध्ये सुद्धा म्हणजे त्याच भागात नाही तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा कानाकोपऱ्यात, जसं आता मी स्वतः उस्मानाबादहून आहे, आमच्या भागामध्ये सुद्धा दुष्काळी परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याचशा पैकी काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती असते, जिथं पाणी नसतं, हिरवा चारा अवेलेबल नसतो. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण आहार हा एक उत्तम पर्याय. आता संपूर्ण आहार म्हणजे काय, एक थोडक्यामध्ये सांगतो की वाळलेला चारा आणि पशुखाद्य हे व्यवस्थित प्रमाणात म्हणजे 40-60 किंवा 50-50 या प्रमाणात घेऊन त्याचं व्यवस्थित मिश्रण केलं जातं आणि त्याचं 3 प्रकारात काढलं जातं. एक तर मोठमोठे पेलेट किंवा कांड्या म्हणतो, दुसरं ठोकळे आणि तिसरं भुसा. या स्वरूपात जेवढे आपण जनावराला खाऊ घालतो तर एक संपूर्ण आहार म्हणून दिला तर कुठल्याही हिरवा चाऱ्याची वगैरे गरज पडत नाही. परंतु ह्याच्यामुळं जनावर जगवता येतात आणि नॉमिनल जो बॉडी मेंटेनन्स आहे, शरीर संतुलन आणि थोडंफार प्रमाणात दूध निर्मिती हे त्याच्यामुळे होऊ शकतं. दुसरं महत्वाचं आहे की मिल्क रिप्लेसर कन्सेप्ट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे. त्यानंतर युरिया मोलेसेसचे ठोकळे पण आपण बनवून फील्डवरती सांगितलेले आहेत. तर ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, ज्यानंतर ज्याही वेळी आमच्या मीटिंग होतील गोविंद डेअरी बरोबर आणखी, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय एफर्ट्स करता येतील त्याच्यावरती आम्ही काम करणार आहेत. त्याच्यामुळे हे फक्त आजच्या वेबिनारची सिरीज काही एक टायमाची नाहीये. याच्यानंतर वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे तंत्रज्ञ तुमच्या समोर येतीलच, परंतु तुम्हाला माहिती असावी म्हणून आपण हे वेगवेगळे तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा दृष्टीनं हा एक विकसित तंत्रज्ञानाचा भाग बायफ हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. दुसरं आहे काही महत्वाची प्रकाशनं आपण करतो, जसं की तुम्हाला माहिती आहे ॲग्रोवन असेल किंवा काही सकाळ पेपर असतील किंवा इतर कुठलेही पेपर्स असतील, नॅशनल लेवलची काही बुलेटिन्स असतील, जसं तुम्ही डाव्या कोपऱ्यात पाहू इच्छिता किंवा पाहू शकता. निवडुंगाचं जे बुकलेट तयार केलेलं आहे ते पण अगदी सुंदररित्या तयार केलेलं आहे. प्लस चारा पिकांवरती पण आपण एक छोटंसं बुकलेट तयार केलेलं आहे की साध्या भाषेमध्ये तुमच्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचं चारा पिकाचं नियोजन, म्हणजे मिक्स चारा पीक असेल किंवा एक चारा पीक असेल, त्याला जमीन कशी पाहिजे, पाण्याचं कसं नियोजन केलं पाहिजे, हे सगळ्या प्रकारचं काम आपण ह्याच्यामध्ये प्रकाशनाच्या माध्यमातून करतो. इथं फक्त मी माझ्या रिलेटेड प्रकाशनं दाखवली आहेत, परंतु त्याच निमित्तानं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि बाकीचे सुद्धा लोक याच्यामध्ये काम करतात. मित्रांनो, आणखी एक तुम्हाला मला थोडंसं म्हणजे एक भाग सांगायचा होता की आपण इतर भागामध्ये पण कामं करतो, जसं की ह्या व्यतिरिक्तच आपण रेडिओ टॉक अरेंज करत असतो. जसं की या वर्षामध्ये जवळपास 4 ते 5 रेडिओ टॉक महत्वाच्या माध्यमांवरती झालेली आहेत, जसं की संतुलित पशु आहाराचे दुग्ध व्यवस्थापनातील महत्व. हे सगळं रेडिओ टॉक मध्ये सुद्धा तुम्हाला जे दूरदर्शनचं आहे त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सॉरी, ह्याच्यावरती पुणे आकाशवाणी केंद्रावरती. नंतर जनावरांसाठी संपूर्ण पशु आहार ठोकळा तंत्रज्ञान, ह्या सर्वांचे रेकॉर्डिंग पण मी गायकवाड सरांना नंतर देईन. ते तुमच्यापर्यंत सर्क्युलेट करतील विविध ग्रुप माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकला पण बऱ्यापैकी माझं युट्यूब चॅनल मी तयार केलेलं आहे. अर्थात मी वेगळे पण उपक्रम त्यात करतो, कारण मी स्वतः गाणी म्हणतो, परंतु टेक्निकल पण व्हिडिओज त्यामध्ये मी टाकलेले आहेत. त्यानंतर उन्हाळी हंगामात जनावरांच्या आहारात काटेविरहित निवडुंगाचा वापर खूप महत्वाचा रेडिओ टॉक आहे, आपण निश्चित पहा. त्यानंतर मुरघास, त्याचा काय उत्तम पर्याय म्हणून केला जातो त्याच्यावरती आहे. त्यानंतर उन्हाळी हंगामात ऑलरेडी रिपीट झालं. सह्याद्रीवरती दूरदर्शनवरती आपण 2 महत्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे जरी मी पशुआहार तज्ञ असेल तरी पण मी वेगळ्या प्रोजेक्टवरती काम करत असतो. तर त्याच्यामध्ये अक्षय ऊर्जा योजना म्हणून आहे, म्हणजे बायोगॅस प्रणालीचा वापर, हा एक जुना डॉक्युमेंटरी तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच जनावरांच्या आहारामध्ये खनिज मिश्रणाचं काय महत्व आहे, हा पण एक सुंदर व्हिडिओ 15 नोव्हेंबर 2019 रोजी सह्याद्रीवरती दूरदर्शनवरती प्रक्षेपित झालेला आहे. तो पण तुम्ही पाहू शकता. ह्याचा युट्यूबला पण माझ्या डॉक्टर मनोज कुमार आवारेस टॅलेंट म्हणून आहे, त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता. दुसरा असा आहे की काही मराठी प्रकाशन जसं मी वेगवेगळी सांगितलं की इथं मी दाखवलेले आहेत, ते पण आपण करत असतो. आणि शेवटचं मित्रांनो आणखी एक सांगू इच्छितो की फक्त आम्ही पशुखाद्य किंवा पशु आहारच आता जरी बोललो असेल, परंतु अॅनिमल न्यूट्रिशन डिपार्टमेंट ह्याच्या अंडर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. आता शेतकरी वर्ग असल्यामुळे फक्त पशूंवरती बोलणं चुकीचं राहील, म्हणून शेतीबद्दल पण एक शॉर्ट मध्ये 2 मिनिटांमध्ये मी सांगतो आणि माझं आजचं वेबिनार मी संपवतो. तत्पूर्वी हे जे उजव्या कोपऱ्यात 2 बॉटल्स तुम्हाला दिसत आहेत, तर त्या आहेत जैविक खतं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आजकाल ऑर्गॅनिक फार्मिंग वरती खूप भर दिला जातोय, परंतु आपल्याला माहिती आहे की इकोसर्ट किंवा ग्रीन सर्ट हे मिळणं एवढं सोपं नाहीये. परंतु काही लोक करतही असतील, परंतु खऱ्या अर्थाने जर ऑर्गॅनिक शेती करायची असेल तर त्यासाठी ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरणं खूप गरजेचे आहे. म्हणून आपण ही जैविक खतं बनवण्याचं काम
आपल्या इथं करतो आणि दरवर्षी 15-20 हजार लिटर ही जैविक खतं आपण बायफच्या माध्यमातून विक्रीसाठी अगदी अल्पशा दरात देतो, जे की मार्केट रेट पेक्षा खूप स्वस्त आहेत. तर एनी टाइम तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सुरुवातीच्या स्लाइड मध्ये पण माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, गायकवाड सरांकडे पण आहे. दुसरी महत्वाचं आहे की आपण एक बायोगॅस प्रणाली तयार केलेली आहे आणि ह्याच्यापासून बायोप्रॉम नावाची कन्सेप्ट तयार केली, म्हणजे जे डायअमोनियम फॉस्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट त्याला रिप्लेस करण्यासाठी, म्हणजे जरी तो माझा विषय नसेल परंतु बाय एक्सपिरियन्स मला त्यातला भरपूर अनुभव आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करतो. तर अशा प्रकारचं बायोप्रॉम जर वापरलं, बायोगॅस युनिटून निघणाऱ्या स्लरी पासून, आणि काही एक दोन आपण रासायनिक प्रक्रिया करतो आणि ते तुम्हाला शेतकऱ्यांच्या दारी अशा प्रकारच्या बायोप्रॉम कन्सेप्ट आपण लॉन्च केलेले आहेत. दुसरा आहे आपण गांडूळ खत प्रकल्प हा कसा तयार करायचा आणि कसा शेतकऱ्यांना ट्रेनिंग द्यायचं त्याचा पण आपण काम करत असतो. तर अशा दृष्टीनं बायफ मध्ये ह्या व्यतिरिक्त बाकी गोष्टी तुम्हाला माहीतच असतील. सिमन जे वीर्य आहे, गोटीत वीर्य ज्याला म्हणतो आपण, ते तयार करतो आणि पोहोचवतो शेतकऱ्या या टेक्निशियन पर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत. दुसरं की आपल्याकडे सेक्स सॉर्टेड सिमनची कन्सेप्ट आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर जोशींनी तुम्हाला पूर्वी सांगितलेच असेल सरांनी. त्यासोबत चारा पिकाची वेगवेगळी बियाणं आपल्याकडे मिळतात. प्लस जसं नेपियर BNS 10 म्हणून बायफचं जे वाहन होतं, एक अभिमानाची गोष्ट आहे. ताकवली सरांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की ICR नामांकित आपण BNH 11 हा जो नवीन वाहन तयार केलेला आहे त्याला पण सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. कारण सगळ्यात महत्वाचं की बाकीच्यांपेक्षा, मी आता कुणाचं नाव नाही घेत, परंतु आमचं जे BNH 10 आणि 11 आहे त्याच्यामध्ये म्हणजे कूस जे असते, लव जे म्हणतो आपण, ती कमी आहे, काटेचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे खायला रुचकर आहे, जास्ती प्रमाणात खाल्लं जातं आणि त्यातलं ऑक्झॅलेट पण प्रमाण कमी केलेलं आहे. प्लस ह्यासोबतच आपली विविध प्रकारची खनिज मिश्रण आहेत. तर ह्या सर्वांचा आपण लाभ घेऊ शकता. तर मला वाटतं की आजच्या वेबिनारचा इथं मी शेवट करत आहे, परंतु तत्पूर्वी एक प्रथा किंवा फॉर्मॅलिटी म्हणूयात. कारण आता तसं बघितलं तर गोविंद फाउंडेशन आणि बायफ हे एकत्रच करून आपण पुढे जाणार आहोत. तुमचा पण उद्देश शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे आणि आमचाही तोच आहे, आणि शेतकऱ्यांचं भलं करणे. तर ह्या माध्यमातून एक खऱ्या अर्थाने आपण एक नवीन संकल्पना रुजवण्याचं काम जे गोविंद फाउंडेशननं केलं, त्यानिमित्त किंवा त्यामुळं मी त्यांचे MD सर, तसेच पूर्ण व्यवस्थापन संकपाळ सर आणि डॉक्टर शांताराम गायकवाड सर असतील, डॉक्टर साळवे सर असतील आणि पूर्ण मॅनेजमेंट कमिटी, तसेच बायफचे आमचे प्रेसिडेंट सर असतील, सोनी सर, पांडे सर असतील, विवा देशपांडे सर, खडसे सर, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि त्यानिमित्ताने एक चांगली सुरुवात आपण आज केलेली आहे आणि आपण भविष्यात सुद्धा आपण अशाच प्रकारचं काम करत राहू एवढी ग्वाही देतो. आणि माझं एक आजचा जो महत्वाचा टॉपिक वरती वेबिनार आहे ते संपलं असं घोषित करतो. परंतु आपले जे शंका कुशंका असतील ते आता आपण विचाराव्यात, कारण माझ्या मते गायकवाड सरांनी काही ते कलेक्ट पण केलेले असतील, तर ते आता आपण इथं मांडूयात आणि त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया. आणि ही स्क्रीन मी स्टॉप करतो शेअरचं, जेणेकरून आपल्याला उत्तर देणं मला सोपं होईल. थँक्यू, धन्यवाद. डॉक्टर साहेब, फार आभार तुमचं. तुम्ही म्हणजे मी एकाच शब्दात सांगतो की आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. खरं तर इतका वेळ धन्यवाद सर. सगळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध झाले होते आणि आपण आणि तासभर बोलावं असं वाटत होतं, परंतु आपण एक वेगळा कार्यक्रम परत घेऊ. मला नक्की वाटतं की आपण परत एकदा आलं पाहिजे आणि येणारच आहोत. जसं आपण आता सांगितलं, बायफ आणि गोविंद फाउंडेशन आपण वेगळे कार्यक्रम इथून पुढे घेणार आहोत. पण ज्या भाषेमध्ये तुम्ही सांगितलं, म्हणजे इकडे तिकडे जावं नाही, लोकांचं लक्ष सुद्धा विचलित होत नव्हतं. म्हणजे एवढं मंत्रमुग्ध टीम झाली होती आपली सगळी, आणि एवढ्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही आज आपल्या पशुपालकांना मोलाचा सल्ला दिला, प्रॅक्टिकल सल्ला दिला, अनुभवाचा सल्ला दिला, आणि जे तुम्ही संशोधन केलंय किंवा जे तुम्हाला ते सापडलंय त्यातलं तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये सरळ मनानं तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलंय. खरं तर पूर्ण बायफ टीम, बायफचे मॅनेजमेंट आणि तुमचं खरं तर आभार मानायला पाहिजे. आज शेतकऱ्यांपर्यंत चांगली माहिती आज पोहोचवता आली आम्हाला. विषय आता प्रश्नोत्तराचा आहे, तर त्या दृष्टीनं माझ्याकडे जे काही प्रश्न येतात ते मी आता थोडं सुरुवात करतो. पहिला प्रश्न असा आहे की आता आपल्याला जर पशुखाद्याचा खर्च कमी करायचा असेल तर आपण म्हणजे चांगल्या क्वालिटीचं हिरवा चारा आणि हे वापरून असं काय करून पशुखाद्य खर्च कमी करू शकतो का, असा एक प्रश्न आहे. हो सर, एक दोन गोष्टी मला जाणवल्या लॉकडाऊन मध्ये. बऱ्याच वेळा काय झालं की दूध रस्त्यावर फेकण्याची पण वेळ आली होती, आपल्याला माहिती आहे. कारण लॉकडाऊन मध्ये दूध म्हणजे द्यायचं कुठं हा प्रश्न होता, बरोबर आहे. तर त्यासाठी मी बऱ्याच वेळा मला पण असे पर्सनल कॉल आले
तर त्यावेळी मी काय केलं होतं की एक म्हणजे लेख लिहिला होता ॲग्रोन मध्ये. तर त्या ॲग्रोनचा लेख मी तुम्हाला पाठवतो. त्याच्यामध्ये मी तेच लिहिलं होतं की ह्या दुधावरचा खर्च जर कमी करायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. जसे की फॉर एक्झाम्पल पशुखाद्यावरती खर्च करण्याऐवजी काही दुधाचाच वापर जनावरांच्या आहारामध्ये करायचा. उदाहरणार्थ दूध तर काढणं गरजेचं आहे, परंतु दुधाला मार्केट नाही किंवा हे नाही, तर दूध वापरून त्या पशु खाद्याचा खर्च कमी करणे हा एक म्हणजे छोटासा प्रयत्न आहे. दुसरा असा आहे की पशुखाद्य कमी करून म्हणजे थोडंसं त्याची रिप्लेसमेंट म्हणता येईल आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आता जसं मी सांगितलं तुम्हाला आजोलावरती आम्ही काम करतोय आता सध्या, आणि याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारचे काही तंत्रज्ञान विकसित करायचा प्रयत्न करतोय की आजोलाची पावडर जी की तिचा खर्च जर काढला तर या पशुखाद्याच्या खर्चापेक्षा कमी येणार आहे. असं मार्केटमध्ये आणखी कमी विकसित झालेला आहे, परंतु तो एक पर्याय उत्तम होऊ शकतो की आजोलाची पावडर आणि खनिज मिश्रणे एकत्रित करून पशुखाद्याचा खर्च थोडासा आपल्याला कमी करता येईल. दुसरा असा आहे की आजोला सुद्धा एक स्वतः रिप्लेसमेंट म्हणून किंवा निवडून रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही कॉन्सन्ट्रेट मिक्सचरला किंवा पशुखाद्याला रिप्लेस करू शकता. परंतु एकच काळजी घ्या की जनावराची स्टेज मग सांगितल्याप्रमाणे कुठल्या वेतामध्ये आहे ते लक्षात धरून त्या प्रमाणात फक्त पशुखाद्य कमी करा. हॅलो हॅलो सर. ठीक आहे. आणि पुढचा एक प्रश्न आहे की आपण एक स्वस्त असं पशुखाद्याचं सोर्स शेतकऱ्यांना सांगू शकतो का स्वस्तातलं? म्हणजे कॅन यू सजेस्ट एनी चीप सोर्स ऑफ ॲनिमल फीड टू द फार्मर्स? सर खऱ्या अर्थाने सांगू का, आता काय झालं की एवढं मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन आहे. आवाज येतो? हा येतोय सर आवाज. हो हो. तर खऱ्या अर्थाने जर बघितलं ना, आता कुठल्या कंपनीचं नाव घेणं आपण चुकीचं आहे. माझं दुसरी एक कन्सेप्ट लोकांना सांगायची मला वाटतं थोडंसं मिस झालं की याच्यामध्ये जर गावातले एक शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा ग्रुप असतात बऱ्याचशा ठिकाणी, त्या ठिकाणी अगदी भुशाच्या स्वरूपात जरी तुम्ही घरच्या घरी पशुखाद्य तयार केलं अवेलेबल रिसोर्सेसनी, होऊ शकतं, नाही असं नाहीये. म्हणजे त्याचं जर इकॉनॉमिक काढलं तर तुम्हाला बाहेरच्या पेक्षा स्वस्तात पडेल, परंतु त्याच्यासाठी तुम्ही संघटित होणं, एकत्रित होणं गरजेचं आहे. परंतु आजच्या घडीला फक्त एक काम करा, जे काही पशुखाद्य कुठल्याही कंपनीचं घेताय ते फक्त गुणवत्ता तपासण्यासाठी महिन्यातून एक वेळा एखादा लॉट बायोफ कडे फक्त ते 400 ते 500 रुपयामध्ये होतं आपल्या लॅबमध्ये, तर तिथं तुम्ही पाठवून द्या, जेणेकरून आपण ते तपासून घेऊ आणि त्या बेसिसवरती कंपनीला तुम्ही कमी किंवा जास्त रेट निगोशिएट करायला मदत होईल. कारण तशा कुण्या कंपनीचं नाव घेणं चुकीचं आहे, परंतु नामांकित कंपनी आपल्या एरियात सुद्धा जास्ती आहेत तुमच्या इथं. त्यांचं बारामतीला असतील किंवा दुसऱ्या भागातून आहेत, सातारला आहे, तिथलं सुद्धा तुम्ही पशुखाद्य वापरू शकता. धन्यवाद सर. प्रश्न तर आहेत आपल्याकडे भरपूर, पण आता वेळेचं पण आपल्याला बंधन आहे. आपण फेसबुक मधून लाईव्ह असल्यामुळे आपण तिथं पण त्या लाईनहून उत्तर देऊ शकतो. कारण आता 2 तासाच्या पुढे वेळ गेलेला आहे. मला वाटतं आपल्यासाठी पण हे आहे, आपल्याला लिमिट तेवढंच होतं. तर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी बायफ आणि गोविंद फाउंडेशन या कार्यक्रमामध्ये जसं बायफचे मॅनेजमेंट आहे, गोविंदजी मॅनेजमेंट, ज्यांचं व्हिजन अगदी क्लिअर आहे की शेतकऱ्यांसाठी काम करायचंय. आणि आज डॉक्टर साहेबांनी, डॉक्टर आवारे सरांनी त्यांनी सांगितलं की त्यांनी जे ओव्हरऑल भारतभर जी कामं केलेली आहेत किंवा त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांनी सोप्या भाषेमध्ये आपल्यासाठी इथं शेअर केलाय. तर मी संपूर्ण गोविंद टीम किंवा गोविंद फाउंडेशन, गोविंद डेअरीची मॅनेजमेंट यांच्या अन्वये आपलं आभार व्यक्त करतो, आपलं ऋण व्यक्त करतो की आपण शेतकऱ्यांसाठी हे एक माध्यम उपलब्ध करून दिलं. आणि पूर्ण जसं डॉक्टर संकपाळ सर आहेत त्यांनी पण यामध्ये भाग घेतला आणि 4 शब्द आपल्या पशुपालकांना समजून सांगितले. डॉक्टर साळवी पण आपल्या बरोबर आहेत, ते कायम आपल्या प्रश्नांचं उत्तर किंवा इथून ते आपल्या पुढे सहभागी राहतील. असंच नंतर सर्व पशुपालक जे आता मला वाटतं आपण 1 तासासाठी होतो आणि मी वेळ पाहतोय आता. डॉक्टर साहेब हे सगळं तुमचं कर्तृत्व आहे. तर अजून तेवढी संख्या आहे, तेवढेच टीम आणि तेवढ्याच पद्धतीने लोक ऐकतात आपल्याला. तर या सगळ्यांचं मला परत एकदा आभार मानून आपल्याला जर काय बोलायचं असेल तर, नाही तर मी आता कार्यक्रम बंद करायची परवानगी मागतो. सर धन्यवाद. फक्त एकच सांगतो की आनंद वाटला की आज इतका रिस्पॉन्स तुम्ही सांगताय आणि नंतर आपल्याला कळेल
फक्त एक पार्ट ऑफ रिस्पॉन्स नाही तर ह्याचा खरंच अर्थाने शेतकऱ्यांना जीही मदत लागेल त्यासाठी आपण नेहमी तत्पर असतो आणि म्हणजे वैयक्तिक असेल किंवा संस्थेच्या माध्यमातून. परंतु तुम्हाला सुद्धा सांगतो की जरी काही शंका असतील तर तुम्ही मला मेल करा, त्याचं निरसन आपण मेलद्वारे करूयात. आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचं जे श्रोते आहेत, शेतकरी आहेत, दूध उत्पादक आहेत, माझे मित्रमंडळी आहेत, तसेच इंटरेस्टेड काही श्रोते आहेत, त्या सर्वांचे आणि बायफचे आणि कोइन फाउंडेशनच्या मॅनेजमेंटचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय जवान जय किसान. धन्यवाद. धन्यवाद.